आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया की प्रभूने आज नव्याने आम्हाला आशीर्वादित करावं, त्याची कृपा पुरवावी आणि आज त्याचं गौरव त्याने आमच्या द्वारे करावं. म्हणून आपण सुद्धा आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करूया. हालेलुया. थँक्यू जीसस. यावेळेस आमच्या शिरसावरती ते सुरुवातीची प्रार्थना करतील आणि आपण प्रभूला धन्यवाद त्याचे आपण आभार मानूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये स्तुती करूया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया जीसस, हालेलुया जीसस, हालेलुया रबा, हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. स्तुति 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 पात्र दया शक्तिमान परमेश्वरा. अखिल शिक्षक भारताच्या इसाकाच्या अब्राहामाच्या याकोबाच्या एलियाच्या देवा देव पाप प्रत्येक भक्त चरणाशी एक बोल करतो आम्हाला पापाकडे सत्य तुझी पुकार मानते. तुझी स्तुती करतो. धन्यवाद येते का पात्र होऊन स्तुती गौरवते. मान महिमा सन्मान सर्व काही तुला देणे परमेश्वरा. असुंदरसाठी द्वारे परमेश्वर तुमच्या मध्ये तुम्हाला उपकार मानते. लेकराला करण्यास सहाय्य मदत केले, ओठ्या कंठाला स्पर्श केला तुला उपकार मानते. वाद्यवादन लेकराच्या हातात घेतल्याही बदल उपकार मानते बाप्पा. आता त्या सेवेसाठी मी मध्यस्थी करत आहे बाप्पा. डोक्याच्या केसापासून पायाच्या तळाचं समर्पण मी तुला करत आहे बाप्पा. वरी येण्यासाठी ज्ञानाचा भर माझा परमेश्वरा. वचन सांगतो खूप त्यांचा सुंदर शब्द तुझे निघू दे बाप्पा. प्रत्येकाला वचन ऐकले प्राण दे, समजण्यास बुद्धी दे, ग्रहण कर आमच्याकडे. दोन वेळाचे चार तासवर भटकणाऱ्या विचाराला नाश न करे शिक्षणाची बाहेरची स्थापित करते. त्या पवित्र आत्म्याला मोकळे ते भोगे तुझ्या नामाचे बोलून येशूची प्रार्थना मी नामस्मरण करेन. त्या गौर प्रेमाचा नाश करता येईल त्यातून सरी. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू धन्यवाद द्या. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये आनंद नाईक देखील आहे, त्यांच्या परिवारासह भेटलो. आपण देखील टाळ्यावर स्वागत करूया. आज देवापाने त्यांना आपल्या मंडळीमध्ये आणलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची मिनिस्ट्री चालू आहे ऑनलाईन सध्या. आणि देवा खूप चांगल्या प्रकारे ब्लेसेड फेलोशिपला चालवत आहे. आणि उद्देश त्यांचा एकच आहे की फक्त देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि खूप चांगले नवीन नवीन वक्ते त्यांच्या त्या गुगल मीटवरती आम्हाला झूम पाहायला मिळतात. तर जरूर आपण त्या देखील प्रभूला धन्यवाद द्या. तुमचं स्वागत आहे बद्दल. मी आजच्या आपल्याला नाव आहे रिक्वेस्ट पास्टर विजो, प्लीज कम फॉरवर्ड टेक युअर टाइम. Praise the Lord. Praise the Lord. All sit like a, how I should say, असं like an idol. असं बसू नका की मूर्ती सारखं काही एकदम घंट तुम्हाला म्हणजे काही होतच नाही असं नका. काही बसू असं नका. फ्रेश राहा. Relax and enjoy God's presence. आणि आपण देवाची स्तुती करणार आहोत आणि तुमच्याशी मी देवाच्या वचनात बोलत Can I see Bible college students? मी बायबल स्कूलचे विद्यार्थी पाहू शकतो. विद्यार्थी ज्यांनी बायबल स्कूल केली ते आहेत कोणी इथं Please stand up. उभं राहतात जे बायबल स्कूल होते ते. येस. Wow. Praise the Lord and love you. You are blessed. अच्छा. देवाची स्तुती असो. देवाला धन्यवाद. तुम्ही आशीर्वादित आहात And others also blessed. आणि तुम्ही देखील तेच नाही पण तुम्ही देखील आशीर्वादित आहात. If you had a good sleep last night, जर तुम्ही रात्री चांगले झोपले असाल, did you had a good sleep? तुम्ही रात्री चांगले झोपलात का? तुम्हाला झोप येईल चांगली? Good. Then don't sleep here. ते चांगलं आहे. आता इथं झोपू नका जर रात्री चांगले झोपले आहात तर. Because we are going to discuss very, very important thing. आणि आम्ही आज अशा महत्त्वाच्या विषयावरती वार्तालाप करणार आहोत की तो फार महत्त्वाचा आहे. So, we are going to look at the book of Revelation. आणि आज आम्ही प्रकटीकरणाचं जे पुस्तक आहे त्यामधून आम्ही अभ्यास करणार आहोत किंवा वचन घेणार आहोत. Sometimes what happens when we talk about the Revelation, आणि जेव्हा आम्ही प्रकटीकरणाविषयी बोलतो म्हणजे सगळ्यांना थंडी ताप येतो नाही का? we are so scared to open the book of Revelation. आम्ही खूप घाबरतो प्रकटीकरणाचं पुस्तक म्हटल्यानंतर ते उघडण्यासाठी. But what the Bible says, परंतु पवित्र शास्त्र याविषयी काय सांगतं? if you want blessing, you need to study Revelation. हा, जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आहे तर तुम्हाला प्रकटीकरणाचं पुस्तकाचं वाचन केलंच पाहिजे. And also God's word. आणि देवाचं वचन देखील. So to get blessing, don't go to prophets.
आणि जर आशीर्वाद तुम्हाला पाहिजे आहे तर म्हणजे जे प्रगतीकरण ज्याला म्हणतो त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. Where we have to go? आम्हाला कुठे जायला पाहिजे? We have to go to God's word. आम्हाला देवाच्या वचनामधून पाहायला पाहिजे. So today I will give you some very important aspect of eschatology. आणि आज मी तुमच्यासाठी फार महत्वाचा विषय जो आहे ज्याला आपण म्हणतो की परलोक म्हणजे मरणानंतरचं जे जीवन आहे त्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. So I was thinking so many things, but let me not share anything because time is limited. आणि माझ्याकडे खूप काही म्हणजे त्याच्याविषयी बोलण्यासाठी आहे परंतु आपल्याकडे जो वेळ आहे तो थोडा कमी आहे. So Bible school students, please make note of it, and it will be a good profit for you. आणि बायबल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं म्हणणं असं की तुमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे आणि याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष पण दिलं पाहिजे. Because to get this stuff, you have to spend 30,000 rupees. आणि जर तुम्हाला हे शिकायचं आहे तर तुम्हाला कमीत कमी 30,000 रुपये भरावं लागतील. Why? Because का? eschatology will study third year, second semester. आणि जो हा एस्केटोलॉजी म्हणजे परलोक सिद्धांत जो आहे हा शिकण्यासाठी तिसऱ्या वर्षाच्या लास्ट सेमिस्टर मध्ये आम्हाला तो शिकता येतो. So by the time we reach there, we will spend almost 1 lakh rupees. आणि या ठिकाणी आम्हाला हे शिकण्यासाठी जवळजवळ 1 लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे. I spent to study this some 4 lakh rupees. आणि हा अभ्यासक्रम म्हणजे त्यांना करण्यासाठी 4 लाख रुपये त्यांना भरावे लागले. So it is so expensive. कारण हे खूप महागडं आहे. So catch it, keep it in pocket. आणि म्हणून हे स्वीकारा आणि आपल्या हृदयामध्ये आपल्या ठेवा. Don't sleep and let the word go upside of your head. झोपून राहिलं की जे वचन तुमच्या डोक्यावर पलीकडे निघून जाईल. So keep it in purse, in heart. आणि हे तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवावं. So I am Rijo, मी रिजो Kerala. केरळमधून आहे. So my wife is here somewhere. त्यामुळे माझी पत्नी त्यांची या ठिकाणीच We कुठे will meet at the end of service. आणि नंतर आपण त्यांना भेटणार आहोत. So book of Revelation. तर प्रकटीकरणाच्या So पुस्तकात we will read a verse from Bible. आपण आपल्या पवित्र शास्त्रामधून वाचन करणार आहोत. Titus chapter 2 verse 13. तिथाला पत्र Titus chapter 2 verse 13. तिथाचं दुसरं पत्र आणि वचन 3. 13 2:30. हा. Titus 2:1-3. ती 2 आणि 13. 12:13. ओके. धन्य अशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रदाच्या युगात मर्यादित नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. So there we read looking for the blessed hope. आणि या ठिकाणी म्हटलं की आम्ही धन्य अशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे. So 2:30. Titus 2:30. Yeah. Okay. Looking for a blessed hope. आणि आम्ही एक आशीर्वादाच्या आशेकडे आम्ही पाहणारे आहोत. It's not something very curse for us. आणि अनेक प्रकारचे सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन आम्हाला पाहायला मिळतात. It is not something very sad for us. आणि काही जे सिद्धांत आहेत ते आम्हाला एक नाराज करते, दुःखी करणारे आहेत. But we are looking forward to see something blessed. परंतु आम्ही त्याच्या पुढे जाऊन पाहतो की ज्यामुळे आम्हाला देव आशीर्वादित करत आहे. So if we die today, what will happen to us? जर आज मी मेलो तर काय होणार, उद्या काय घडलं? Some people say, I don't know. काही लोक म्हणजे आम्हाला नाही माहिती. What happened to me? Who cares? काय काळजी करायची, मेलं म्हणजे गेलं. So we study, there is a group called Epicureans. आणि एक इपिक्रियन नावाचा जो ग्रुप आहे, समूह आहे, त्याच्याबद्दल ते बोलतात. So they say, you eat and enjoy. Nothing. आणि ते म्हणतात तुम्ही खा प्या आणि मला काही प्रॉब्लेम नाही. So, but we are looking for a blessed hope. Even if we die today, we have a blessed hope. परंतु आम्ही जे विश्वास आहोत, आम्ही मेल्यानंतरचं जे जीवन आहे, जी आमची आशा आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एक प्रकारे सावध असलं So पाहिजे. we all know Apostle John wrote
the book of Revelation. आणि आम्हाला जो योहान आहे ज्याने प्रकटीकरणाचं पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल, When he was in Patmos. आणि जेव्हा तो पात्मा नावाच्या बेटावर होता, So he was punished by Domitian emperor. आणि डोमिशन राजाच्या काळामध्ये त्याला एक प्रकारे शिक्षा झाली काळ्या पाण्याची. So in the island of Patmos, he received the vision from God. आणि पात्मा नावाच्या बेटावर देवाकडे त्याला एक प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे. And what will happen at the end? आणि मग शेवटी काय झालं ते आम्ही पाहत आहोत. So the first event that will happen at the end time is called rapture of the church. आणि शेवटचा जो काळ आहे ज्याला आपण म्हणतो की रॅप्चर म्हणजे आदंतरी स्वर्गामध्ये उचललं जाणं. So rapture of the church, that means we will be taken out from here. आणि रॅप्चर म्हणजे आम्ही क्षणार्धात आम्हाला वरती उचललं जाणार आहे काही क्षणातच. So where we read this portion, तर हे कुठं आम्हाला वाचायला मिळतं? there we read that we read in 1 Thessalonians chapter 4. आणि पहिले थिस्सलुनिकन्स पत्र आणि 4थ्या अध्यायामध्ये मी पाहतो. The Bible says we will be snatched away. आणि बायबल सांगते की आम्ही क्षणार्धात आम्हाला ते उचललं जाणार आहे. So we will be sitting, maybe singing song to God, hallelujah, whatever it is. आणि आम्ही गात असू, बसलेला असू, नाचत असू, पण क्षणात. By the way, good singing, I like it. आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे गाता, मला खूप आवडलं. I prepared 2 songs, but did not give me time. रिचो ब्रदर देखील खूप चांगले सिंगर आहे, स्वतः गिटार वाजवून ते सेवते, पण मला टाइम दिला नाही. At the end, I have to sing with you. यस, आणि शेवटी मी गाणारच आहे. So what happened? We will be singing, we will be sitting, we will be sleeping. Don't sleep. If you sleep, you will not go. हा, जर आम्ही गात आहोत, आम्ही बसत आहोत, जर आम्ही झोपलो पण आम्ही नाही जात, झोपले ते जाणारच नाही. So if we are awake, it is sure that whether you are awake or not, we will be taken out. आणि जर आम्ही जागृत आहोत, आम्ही जर जागलो आहोत, तर नक्कीच आम्ही प्रभू संगती So घेतली many जाणार. people, what happened? They will not accept this. आणि बरेच लोक आहेत ते स्वीकारायला तयार नाहीये. But where it is written in the Bible. पण हे कुठे लिहिलं आहे? तर बायबलमध्ये लिहिलं आहे की क्षणार्धात ते उचलले जाणार So आहे. at the end, when the first event will happen at the end time, that is called rapture of the church. आणि प्रभू येण्या अगोदर जे त्याचे लोक उचलले जाणार आहेत ते अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये घडणार आहे. So when it will happen? हे केव्हा घडणार आहे? We do not have any idea. Maybe it will happen now after 10 minutes. याची काही कल्पना नाही आम्हाला केव्हा हे घडणार. कदाचित आता या क्षणालाही होऊ शकतं, आम्ही उचलले जाऊ शकतो. When we look around, I will not see maybe pastor, I will not see you, maybe you may not see. We will be taken up from here. कदाचित आम्ही या ठिकाणी बसल्या मी मागं वळून पाहिलं तर बिशप साहेबांना प्रभू उचललं किंवा इथं पाहिलं तर कुणाला तरी उचललं, घडणार आहे, क्षणामध्ये घडू शकतं. It is happening. या म्हणजे चुटकीच्या सरशी असं काही The घडलं. Bible says that is called twinkling of an eye. You close your eyes open, you will not see. या ठिकाणी म्हटलंय की पापणी लवते न लवते तेच उचलले जाऊत आम्ही दिसणार नाही. That will happen. That will happen. ते घडणार आहे, तसंच घडणार आहे. So when it will happen? पण हे केव्हा घडणार आहे? In Romans chapter 11:25 it says. आणि रोमदास पत्र याचा 11वा अध्याय. There we see a phrase, fullness of the Gentiles. आणि त्या ठिकाणी पाहतो की जे ज्याला आपण ख्रिस्तीतर म्हणतो त्या लोकांना त्या ठिकाणी There we see the phrase, fullness of the Gentiles. आणि जे म्हणजे ख्रिस्तीतर आहेत त्यांच्या बाबतीमध्ये घडणार आहे. That means when the last person in this world hear the gospel and come to church, that moment the rapture of the church. आणि जे ख्रिस्तीतर आहेत परंतु ज्या प्रत्येकाच्या कानावर शेवटच्या काळाची सुवार्ता पोहोचणार आणि ते लोक जेव्हा प्रवेश होईल त्यावेळेस हे घडणार आहे. So that is the first event going to happen at the end time. आणि हे सगळं काही शेवटच्या दिवसांमध्ये घडणार आहे. The second event will happen at the end time. आणि दुसरी गोष्ट जी आहे त्यावेळी पाहणार काय घडणार शेवटच्या काळात. That is called great tribulation. आणि ज्याला म्हणजे ग्रेट ट्रिब्युलेशन म्हणजे महान यातनेचा जो काळ आपण म्हणूया की ज्याला शेवटचा जो काळ आहे तो आपण म्हणतो त्याला. So how many of you have read the book of Revelation at least one time?
असं कुणी एका प्रकटीकरणाचं पुस्तक कमीत कमी एकदा तरी वाचलेलं आहे? How many of you have read the book of Revelation? Lift up your hands. किती जणांनी प्रकटीकरणाचं पुस्तक वाचलं आपला हात वर करून दाखवा. No Bible school? All of you have read it at least one time, isn't it? एकदा तरी तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक वाचलंय का असं त्यांचं म्हणणं आहे. So at least you do start reading it today. आणि कमीत कमी आजपासून ते एकदा तरी प्रकटीकरणाचं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा. So John is seeing a revelation that saying to 7 churches in Asia Minor, first 3 chapter. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रकटीकरणाचं पुस्तक याचा म्हणजे पहिल्या 3ऱ्या अध्यायापर्यंत जे 7 मंडळांविषयी तो एक दृष्टांत पाहत आहे. And John is seeing a vision that church is taken up from here. आणि तो पाहत आहे की ते चर्च जे आहे म्हणजे या इथून घेतलेलं आहे. And the second thing he see that in the earth there are so many destruction is going to happen. आणि तो हे पण पाहत आहे की भरपूर काही अशा घटना त्या ठिकाणी घडताना तो पाहत आहे. That's why you see from 4th chapter to 19th chapter. आणि तुम्ही 4थ्या अध्यायापासून 19व्या अध्यायापर्यंत जेव्हा पाहता You see that one big star fall on the earth. आणि मी पाहतो की मोठा तारा खाली पडलेला. All sea became blood. आणि सर्व काही म्हणजे त्याने उद्ध्वस्त केलं आहे. So that is called the period of tribulation. आणि त्याला म्हणलं आहे की महान क्लेशाचा जो समय तो पिरियड आहे. Now where it is very clearly explained it हे कुठं इतक्या स्पष्टपणे आणि आम्हाला सांगितलं आहे. in Daniel chapter 9 we can see this. आणि दानिएलचं पुस्तक याच्या 9व्या अध्यायामध्ये आम्हाला हे सगळं काही पाहायला मिळतं. Daniel chapter 9 we see 70 weeks of Daniel. आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये 70 जे आहे सप्तक त्याच्यामध्ये आम्ही पाहतो. So during this period people who are on earth they will struggle. आणि त्याच्यामध्ये मी पाहतो की जे लोक पृथ्वीवर आहेत ते खूप कष्टामध्ये दुःखामध्ये आणि प्रॉब्लेम मध्ये आहेत. And we have heard about a person called Antichrist in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही जो ख्रिस्ती विरोध ज्याला म्हटलं अँटिक्राइस्ट त्याच्याबद्दल आम्ही पाहतो. Have you heard about that person? त्या ख्रिस्ती विरोधाबद्दल तुम्ही काय ऐकलं आहे का? So that person will appear during this period. आणि त्या काळामध्ये तो व्यक्ती प्रगट होईल, ख्रिस्ती विरोध प्रगट होईल. But we don't need to be afraid. पण आम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. Where are we? आम्ही कुठं आहोत? We are with Christ. आणि त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताबरोबर असणार आहोत. हालेलुया. And in the heaven, God will distribute us reward. आणि यस प्लीज. He will distribute us reward. आणि एक प्रकारे तो आम्हाला म्हणजे रिवॉर्ड म्हणजे एक प्रकारे आम्हाला तो बक्षीस देणार आहे. He will call, hey Deepak Padale, come. आणि मग तो दीपक पाडाळे ये इकडे. Hey Rijo, come. हे रिजू इकडे ये. I'm going to give you reward for all the things that you have done on earth. आणि मी ते सर्व म्हणजे देवाकडे मला बक्षीस मिळणार की जे आम्ही या पृथ्वीवर असं काम केलं त्याबद्दल ते आम्हाला मिळणार And आहे. He will call us, each one of us, by our name. आणि आम्हा प्रत्येकाच्या नावाप्रमाणे ते आम्हाला मिळणार आहे. So we have a blessed home. आणि म्हणून आम्हाला एक आशीर्वादित घर देखील असणार आहे. And we have the third event, that is the second coming of Christ. आणि प्रभूचं दुसरं येणं देखील आमच्यासाठी प्राप्त होणार आहे. So that is the event we are looking forward. आणि म्हणून त्या गोष्टीकडे आम्ही पाहणारे लोक आहोत. So He will come to this earth. आणि ज्यावेळेस तो या पृथ्वीवर येईल To take us, He will come in the cloud. आणि तो जेव्हा ढगावर मेघावर बसून येणार आहे. But to punish people, to judge the earth, He will come to this earth. आणि जे 2 लोक आहेत ज्यांना म्हणजे एक प्रकारे शिक्षा होणार आहे त्या लोकांना आम्ही पाहत आहोत. So that's why in gospel we see He will touch the Mount Olive. He will touch the Mount Olive. आणि माउंट ओरेब जो आहे त्याच्यावर तो त्याचा पाय ठेवेल. And it will split into 2. आणि मग त्याची 2 भागामध्ये विभागली होईल. So He will come back soon. आणि तो लवकर येणार आहे. And the time is not too long up. आणि आता वेळ फार राहिलेली नाहीये. I am thinking of studying PhD. आणि मला वाटतं की मी PhD पूर्ण करेन. So I am thinking whether I can study or not. आणि मग मी विचार करतो अभ्यास करावा की नाही करावा नाही का. Now we have to believe that
the Lord's coming is so near. आणि आता आम्ही तो विश्वास झाला पाहिजे प्रभूचे ना अतिशय जवळ झालाय. You know, when Hitler came in rule, आणि जेव्हा हिटलर या जगामध्ये आला, we do not know who is Hitler, some of us. Some of us, we do not know who is Hitler. आणि त्याच्यामध्ये आम्हाला माहित नाही कोण हिटलर आहे. When he came to rule, आणि जेव्हा तो सत्तेमध्ये आला, many people said that he is Antichrist. आणि त्यावेळेस अनेकांनी भविष्यवाणी केली की हाच तो ख्रिस्त विरोधी आहे. And in India, some rulers came, they said that he is Antichrist. आणि भारतात देखील जे काही आता आले आम्ही म्हणतो की हे अँटिक्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधी आहे. So let me tell you, Hitler, nobody knows who is Hitler. We do not know. आणि हिटलर बद्दल कोणाला काही माहित नव्हतं कोण हिटलर आहे काय आहे काहीच काही घेणं देणं नव्हतं. But do you know Corona? परंतु Do you know Corona? तुम्हाला कोरोना मात्र माहित आहे ना. कोरोना काय आहे? कोरोना You ask anywhere in the world, they will tell you, Corona, we know it. आणि तुम्ही जगात कुणाला विचारा बाबा कोरोना हा काय प्रकार आहे तो तुम्हाला सांगेल कोरोना म्हणजे कोरोना आजार But you त्याबद्दल. ask who is Hitler, nobody will know it. पण तो तुम्ही हिटलर बद्दल विचारलं तर त्याबद्दल सगळे जण सांगते. Bible says at the end there will be sickness, there will be so much of difficulties in this world. आणि ज्यावेळेस प्रभू येणे अगोदर आम्ही पाहतो पुष्कळ प्रकारचे म्हणजे जे पापी आहेत किंवा जे त्रासामध्ये आहेत त्या लोकांकडे मी पाहत आहोत. And see, we are in a difficult time. आणि आता मी खूप म्हणजे कठीण काळामध्ये आहोत. So the third event, Christ will come back. आणि तिसरी गोष्ट प्रभू पुन्हा येणार आहे. And after that, what will happen to us? We will be with the Christ and we will rule with him. आणि आम्ही त्यावेळेस ख्रिस्ताबरोबर असणार आहोत आणि ख्रिस्ताबरोबर या जगामध्ये राज्य करणार आहोत. We will rule with him. आणि आम्ही त्याच्याबरोबर राज्य करणार आहोत. If we sit like this, we cannot rule, okay? त्यात तुम्ही राज्य वाकडे बसून तुम्ही नाही राज्य करू शकत. Sit powerful, then only we can rule. तुम्ही असं बसा की तुम्हाला राज्य करायचंय जगावर. Are you scared? नाहीतर मग घाबरता. By hearing this, what will don't need to afraid. We will be with the Christ Jesus. हा आणि घाबरू जाऊ का आता कसं होणार काय होणार परंतु आम्ही देवाबरोबर राज्य करणार आहोत. So are you happy about it? याबद्दल तुम्ही आनंदी आहात का? Or you don't want to go with the Christ? तुम्हाला येशूवर जायचं नाही का? Some of us will be thinking, oh, I am making new house. If Christ come today, will you say to Christ, you come day after tomorrow? अनेकांना असं वाटतं बाबा इतकं लवकर मी तर आता घर घेणार आहे मला घर घ्यायचंय आणि प्रभू तू नंतर ये. And these young guys will be thinking, sir, we have to get married, we have to sing more songs. हे तरुण लेकरं की म्हणजे अजून तर लग्न व्हायचं प्रभू आला तर कसं व्हायचं तर आम्हाला एन्जॉय करायचंय. So Christ, you don't come now, come after some years. हा प्रभू आता येऊ नको तू पुढच्या वर्षानंतर काही वर्षांनी ये. I'm happy to see Jabez. आणि मी यावेळेसला कोण आनंदी आहे. When he came to Andhra, आणि जो तो आंध्राला आला होता not this much big, okay? असा तो एवढा मोठा नव्हता तो. But he became very big. I'm so happy that he is playing this part. आणि मी त्याला पाहिलं मला खूप आनंद झाला आणि तो चांगल्या प्रकारे पॅड वाजवतो. We have so many reasons to tell. मला तुम्हाला खूप काही कारण सांगायचे आहे. I have this to do, I have that to do. मला हे करायचंय मला ते करायचंय. But let me tell you, all things we can do it, but on the way we prepare ourselves. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवनाची तयारी देखील We करायची need आहे. to prepare ourselves. आम्हाला स्वतःची तयारी करायची आहे. Why? Because we have a blessed hope. कारण आम्हाला एक आशा आहे एक विश्वास आहे. And in 20th chapter we see the revelation. आणि प्रकटीकरणामध्ये मी पाहतो 19th and 28th, the millennial kingdom. या 19 पासून 20 पर्यंत ज्याला आपण म्हणतो की सहस्रपती साम्राज्य म्हणजे सहस्र वर्षांचा काळ. And there we are going to rule with Jesus Christ. आणि त्या 1000 वर्षांच्या काळामध्ये आम्ही प्रभू बरोबर या पृथ्वीवर राज्य करणार So आहोत. when we look at the book of Revelation, आणि जेव्हा मी प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे पाहतो we don't need to get scared about Antichrist, Satan and false prophets. आणि मग आम्ही जेव्हा प्रकटीकरणाच्या पुस्तकात आम्हाला घाबरण्याची गरज नाही त्या ख्रिस्त विरोधकाबद्दल सैतानाबद्दल कुठल्या त्रासाबद्दल. We don't need to worry about anything. आम्हाला या कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये. But let us have a blessed
पाहिजे आपल्या जीवनामध्ये. Let us have that blessed hope. We will be with Christ one day. आणि आमच्यामध्ये तो विश्वास असला पाहिजे की एक दिवस आम्ही आमच्या त्या प्रभू बरोबर स्वर्गात असणार आहोत. So we have so many weaknesses. आमच्यामध्ये खूप काही कमीपणा आहे, खूप आरोग्यामध्ये त्रास आहे. Thank God for this light, bigger light. आणि या सुंदरशा मोठ्या लाईट बद्दल मी आभार मानतो. Because so much black. कारण आम्ही खूप काळे आहोत. See, good black, isn't it? हा, खूप चांगले काळे आहोत आम्ही. Not white, black. ब्लॅक ब्लॅक. So see, because of this light, you see little bit white. फक्त या प्रकाशामुळे काहीतरी आम्ही तुम्हाला दिसत आहोत, गोरेपण थोडेफार नाही का. It makes really worried, isn't it? ही खरंच काळजी करण्यासारखं होतं आम्हाला. So why God gave me black color? का देवाने आम्हाला काळं बनवलं, का काळा कलर दिला. Hairs little bit getting white now. आणि जर केस थोडेफार पांढरे व्हायला लागले तर Not that. See, not this much. I am getting more white. So what I am telling is that मी हे तुम्हाला का सांगत आहे. we have so much worries in this world. या जगामध्ये असताना खूप काळजी करतो, खूप टेन्शन असतं. Why I became like that? I cannot sing like that brother. असं काय, मी त्याच्यासारखं काय, मी का नाही गाऊ शकत. I cannot play like Jabez. मी त्यांच्यासारखं यावेसारखं काही वाजवू शकत I नाही. cannot do anything. मी काही करू शकत नाही. I am not good for nothing. मी चांगला नाही इतर करता. These all things make us so worried. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला काळजी करण्यास भाग पडतात. But let me tell you, when we are going to be with Him, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर जाणार, we will shine like a stars. तुम्ही आणि मी ताऱ्यासारखे चमकणार. Our face will be very white. आणि आमचा चेहरा देखील इतका तेजोमय आणि चांगला होणार आहे. So let us not worry about all things are happening in this world. आणि म्हणून या जगामध्ये असताना जे काही होतं त्याच्याबद्दल काळजी करू नका. Let us not worry about our difficulties and problems. आपल्या काळजी किंवा आपल्या काही प्रॉब्लेम किंवा अडचण त्याच्याबद्दल काळजी करू नका. If you wanted to follow Jesus Christ, you have to go through troubles. आणि जर तुम्ही येशूचा स्वीकार करता, तुम्हाला येशू पाहिजे, तुम्हाला त्रासामधून जावं लागणार आहे. In my place there was a prophet. आणि माझ्या म्हणजे केरळमध्ये एक भविष्यवक्ता होता. We caught him. मी त्याला पकडलं. So he used to tell you, come with the cycle, you will go with the bike. आणि तो म्हणाला, तुम्ही सायकलवर, तुम्ही गाडीवर जाता. Is that prophecy? ही भविष्यवाणी आहे का? No. See, so all our worries, all our difficulties, all our problems will change to glory. आणि आमच्या सर्व काही त्रास, संकट, अडचणी हे देवाच्या गौरवामध्ये बदलून जाणार आहे. We may not have good house to stay here. आम्हाला जर चांगलं घर या पृथ्वीवर नाही राहायला, We may not have good dress to wear here. आम्हाला चांगले कपडे घालायला नाहीये, We may not eat every day good food. आम्ही रोज चांगलं जेवण नाही करू शकत. But let me tell you this morning, परंतु मी तुम्हाला आज या सकाळी सांगू इच्छित आहे, let us have that blessed home. आम्हाला स्वर्गामध्ये एक घर आहे. And there we will have everything. आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्व काही असणार And आहे. God will punish all the unholy rulers of this world. आणि या जगातील जे काही चुकीचे आहेत त्यांना देव शिक्षा करणार आहे. And God will bring everything to peace and joy. आणि प्रभू आमच्यासाठी आशीर्वाद, आनंद आणि सुख समाधान आणणार आहे. And there we will live with Christ joyfully. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रभू बरोबर त्याच्या गौरवात सर्व करणार. So do you think that the problem that are here is heavy? आम्ही या ठिकाणी असताना जे काही अडचणी आपण त्या फार मोठ्या आम्हाला वाटतात. We should never think that whatever happening here, it is nothing comparing to the glory that we are going to have. आम्ही या ठिकाणी ज्या तुलनेत तुम्ही त्रास, अडचणी सहन करतात याच्या डबल तुम्हाला आशीर्वाद वरती We असणार will आहे. shine like a star. आणि तुम्ही आणि ताऱ्याप्रमाणे चमकणार आहोत. So let us look forward to have that blessing. आणि म्हणून आम्ही पुढे दृष्टिकोन ठेवूया आणि जे आशीर्वाद आहे त्याकडे आम्ही पाहू. Hallelujah. हालेलुया. Lift up your hands and say hallelujah. आपले हात वरती करा. हालेलुया. Oh my hallelujah. Yes, that is the hope. If we are hopeful, just imagine that you are going to get 1 crore rupee tomorrow. आणि तुमची जी आशा आहे, तुम्हाला जर आशा आहे तर तुम्हाला 1 करोड रुपये देखील मिळतील. Oh, what a joy it will be on your face. आणि किती मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळेल. And you are going to get in the future 10 crore rupees. आणि 10 crore rupees. आणि
10 करोड रुपये जो विचार आम्ही करतो will you sit like this? आणि एवढे पैसे मिळून आपण एवढ्या शांत आपण बसलो. When that joy will be like a, we will break this building. हा हालेलुया. आणि तो इतका मोठा आनंद असणार आहे की म्हणजे देवाकडे मिळणार आनंद या सगळ्या गोष्टीपेक्षा मोठा आहे. Why? Because 10 crore is coming. I can make better than this. आणि 3 करोड म्हणून याच्यापेक्षा मी चांगल्या प्रकारे बांधू शकतो बिल्डिंग. But no cross can compare with the glory that we are going to see in heaven. आणि आम्ही स्वर्गाचे साम्राज्य किंवा स्वर्गाचा जो आनंद आहे तो कुठल्याच करोडमध्ये किंवा काहीच त्याची किंमत आम्ही करू शकणार So नाही. let us त्याच्यापेक्षा जास्त so आहे. let us lead with that thought. आणि म्हणून या पृथ्वीवर असताना त्या विश्वासामध्ये जगूया. याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात देव आम्हाला आशीर्वादित करणार. Let us not worry about our troubles, our problems. आणि म्हणून आपल्या अडचणीविषयी किंवा त्रासाविषयी काळजी करू नका. In His time, He will provide us. कारण त्याच्या आपल्या गरजेनुसार आपला देव त्याच्या संपत्तीनुसार आपल्या गरजा पूर्ण समर्थ आहे. Time on is exactly now the time that is given to me. 5 minutes. ओके. कारण आपल्याला पुढे पण जायचं आहे. सो देवाला धन्यवाद देऊया की अजूनही ते 5 मिनिट घेऊ Just शकतात. 5 minutes, one story. आणि 5 मिनिटामध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगत आहे. So it is not a story of a make-up story. It is a real story. हा, ही काही काल्पनिक नाहीये पण ही खरी घडलेली घटना मी तुम्हाला सांगत आहे. One big church in Kerala. केरळमध्ये एक मोठं चर्च आहे. So like these guys playing guitar, singing song very loud. आणि या तरुण त्या चर्च देखील चांगल्या प्रकारे गिटार आणि हे वाजवून स्तुती आणि स्तोत्र करणारे लोक होते. So one neighbor, आणि शेजारी एक व्यक्ती he went to police station. आणि तो पोलीस स्टेशन मध्ये गेला. Got it? Everybody getting it? तुम्ही ऐकत आहात, समजलं का तुम्हाला? So he went to police station आणि तो शेजारी राहणारा मनुष्य पोलीस स्टेशन मध्ये गेला and he told to SI, आणि त्याने त्या PSI ला सांगितलं, this church people are making too much noise, we cannot sleep. आणि त्याने तक्रार केली की या चर्चचे लोक खूप जोरात गाणी गातात, खूप त्रास देतात आणि मला झोप येत नाही. We cannot sleep. मी झोपू शकत नाही. Oh, SI asked, is that true? आणि मग तो पोलीस अधिकारी म्हटला, काय हे खरं आहे का? So okay, let me come and see what happens. आणि मग तो पोलीस अधिकारी म्हटला, ठीक आहे मी चर्च मध्ये येऊन पाहतो. What you say, if it is true, I will take action against that church. आणि मग तो पोलीस त्या कंप्लेंट देणाऱ्या व्यक्तीला म्हटला, मी येऊन पाहिल आणि जेव्हा मी पाहिल तेव्हा मी म्हणजे त्याच्यावर कारवाई करेन. So next Sunday, worship started. आणि दुसऱ्या रविवारी गीत गायन सुरू झालं. Worship started, too much noise. आणि स्तुती स्तवन चालू झाली, खूप आवाज होता. So police came. पोलीस अधिकारी आला. They did not enter into the church directly. तो काय डायरेक्ट चर्च मध्ये आला नाही. So he came to the window side. आणि तो खिडकीमधून पाहत होता. And the police is looking inside the church. आणि पोलीस खिडकीमधून चर्च मध्ये आतमध्ये डोकावून पाहत होता. So he was looking inside the church. आणि त्याला जेव्हा चर्च आतमध्ये पाहिलं, So 2-3 people are sleeping nicely inside the church. आणि त्या पोलीस अधिकारी पाहिले चर्च मध्ये 3-4 लोक इतके गाढ झोपलेले आहेत. And these worship leaders are making too much noise. Say hallelujah, say hallelujah. आणि या ठिकाणी तो स्तुती स्तोत्र करणारा व्यक्ती सांगतो, हालेलुया म्हणा, प्रेज द लॉर्ड म्हणा. But these 2-3 people are sleeping nicely. पण ते 3-4 लोक इतके स्तुती स्तोत्र इतके चांगले झोपून घेतले. Now he was shouting when I came. He was shouting, say hallelujah, say hallelujah. ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस हे लोक म्हणले, म्हणा हालेलुया, म्हणा प्रेज द लॉर्ड. But 2-3 people are sleeping good. 2-3 लोक चांगल्या प्रकारे झोपलेले आहेत. Police called. आणि मग त्या पोलिसांनी त्या माणसाला बोलवलं. That lady जो कंप्लेंट द्यायला गेला त्याला त्या पोलिसांनी बोलवलं. took that neighbor like this. आणि त्या पोलिसांनी त्या व्यक्तीला घेतलं. And he showed the people who are sleeping inside the church. आणि मग त्या खिडकीत त्या पोलिसांनी दाखवलं, बघ ते 4-5 जण कशी चांगले झोपले एवढ्या आवाजात. See, inside this much noise, people are sleeping. आतमध्ये इतका आवाज असून ते 3-4 लोक चांगले झोपत आहे. You cannot sleep outside. पण तू बाहेर असून तू का झोपू शकत नाही? Sometimes we are like this. काही वेळेस आम्ही पण असेच असतो. You make noise. आपण आवाज करतो. You sing song. तुम्ही गाणी गा. You say hallelujah. तू हालेलुया म्हण. Who cares?
मला काळजी, झोपून जातो मी. I am here to sleep. मी इथं पण झोपू शकतो. Why? Because का? in home we cannot sleep. कारण ते घरीच आपले झोपलेले नसतात म्हणून. So much problem. खूप काही अडचणी. We have to make tea. का चहा बनवायचा, We have to set school. बस शाळेची तयारी करायची. We have so many other busy work. मला खूप याच्यापेक्षा जास्त काम असतात. But in church, no problem. पण चर्चमध्ये काही अडचण नाही No busy work. आणि कुठलं काही अडचण आणि काम नाहीये Nice place to sleep. आणि ना चांगल्या प्रकारे झोपायला इथं मिळतं. Nice place to sleep. चांगलं ठिकाणी झोपायचं चर्च. Because we don't get involved in anything. कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. In home we are busy with so many things. घरी आम्हाला खूप कामाचा खूप त्रास असतो. So let me encourage you this morning. या सकाळी मी तुम्हाला उत्तेजित देऊ इच्छित आहे. We are energetic people called out for God's service. आम्ही एक उत्साही देवाने निवडलेले देवाची पात्र म्हणून आमची ओळख आहे या जगामध्ये. Of course, this is Deepak Padale and Pastor's Church. आणि दीपक पाळणे बिशप साहेबांची चर्च आहे. But now this is my time. परंतु आता माझा टाइम आहे. And let me tell you one thing. If you wanted to sleep in the church, don't come here. मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला झोपायचं असेल तर चर्चमध्ये येऊ नका. Pastor, any problem? Yeah. Is that right? Did I say anything wrong? No, but our people not like that. Actually that is good. But I am telling a story. ते म्हणतात की तुम्ही सांगता ते खरे पण तुम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो. So let me tell you, all our worries, all our tension, that is going to be vanished away. आणि जी काळजी आणि चिंता आहे हे सगळं व्यर्थ आहे, त्याची काही टेन्शन घेऊ नका. So we will rule with the Christ. कारण आम्हाला ख्रिस्ताबरोबर राज्य करायचं आहे. Are you ready for it? काय तुम्ही तयार आहात त्यासाठी? Are you ready for it? तुम्ही तयार आहात? Hallelujah! हालेलुया! Hallelujah! हालेलुया! May God bless all of you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. And first time I am here now. पहिलीच वेळ आहे माझी या ठिकाणी So येण्याची. glad to see your faces. आणि तुमचे चेहरे पाहून मला खूप आनंद झाला. And I enjoyed really. आणि मी खरंच खूप आनंदी आहे. 90%, 80% I enjoy now. 90 ते 80% मी आनंदी आहे. So when I sing song, 100%. जेव्हा मी गाणं गातो मी 100% आनंदित Because होतो. by seeing this, I cannot go without singing. कारण मी गायल्याशिवाय आणि गाणं गायल्याशिवाय मी इथून जाणार नाही. So it is sure I will sing maybe offering time or whatever. Yes, no problem. Now also you sing. Okay. So thank everybody. सर्वांचे मी आभार मानतो. And keep it in mind, this thing we have a blessed hope. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादपूर्वक घरी जा. Because God will take us one day to heaven. कारण एक दिवस प्रभू आम्हाला त्याच्याबरोबर स्वर्गात घेणार आहे. May God bless all of us. देव तुम्हाला आशीर्वाद दे. So shall I sing that song? Yes. I will sing one song and musician please come. I will play guitar. यावेळेस ते गीत गात आहे आपण त्याच्याबरोबर धन्यवाद या. कारण बायबल स्कूलमध्ये त्यांची क्वालिटीमध्ये ते लीडर होते आणि कुठलं गिटारचं मला माहीत नव्हतं परंतु आज इतकं तर ते आपल्या चर्चच्या लेकरांना शिकवायला तयार आहे. शनिवारचं आमचं चाललंय की या ठिकाणी येऊन क्लासेस वगैरे तयार करावे आणि त्या आहेत पण आपण फायदा घेऊया. शनिवार आणि रविवार ते आपल्याला मदत करणार आहे आणि ते दोघे पती पत्नी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करणार म्हणून देवाची स्तुती असो. देवाचे आपण आभार मानूया. माहिती आहे keyboardist आशिष. It's okay. Hello. Yes. So let us praise God by singing Hindi song. I usually sing Hindi song. And for Bible schools. पिंटू बद्दल आणि ते हे गीत गात आहे. पिंटू त्यांना कीबोर्डची साथ दिली.
आपण यावेळेस गाऊया, स्तुती करूया. Shall we all close our eyes in God's presence for a moment? आपण सर्व उभे राहूया. You want to stand? Yeah. आपण सर्व उभे राहूया आणि देवाची स्तुती करूया. And let us praise God for this moment in our lives. आणि आपण आपल्या भाषेत देवाची स्तुती आणि स्तवन करूया. Thank you, Lord, for this morning. प्रभू मी तुझे आभार मानतो आजच्या सकाळच्या बद्दल. And you are a wonderful God. कारण तू अद्भुत आणि महान असा देव आहेस. And you live in glory, Lord. आणि तू गौरवात असणारा परमेश्वर. We all lift up your name, Lord, in this morning. आम्ही या सकाळी तुला धन्यवाद, तुझ्या स्तुती आणि स्तवन करतो. Thank you, God, for protecting us. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, God, for caring us, Lord. प्रभू या ठिकाणी तुम्हाला तुझे आभार मानतो. And even in this difficult time, you have been our healer, Lord. या कठीण काळामध्ये प्रभू तू आमचं सहाय्याने मदत कर. And you are a great God. तू आमचा महान आणि अद्भुत देव आहेस. You are a great God. तू अद्भुत आणि महान परमेश्वर आहेस.
thanking God for this church. And I commit all the believers into your hand, Lord. Especially I pray for Pastor Deepak Parale and Pastor Lord. You bless them, Lord, and as they take care of this church, may your grace be with them, Lord. And I pray for all the believers here. And you bless them, Lord, take care of them, Lord. Especially we pray for the Bible school students, Lord. Bless them, Lord, as they study your word. Continue to enlighten them, Lord. And if anybody is going through any difficulties and problems and troubles, Lord, may your grace be with them, Lord, and also fill them with your blessed Lord. Committing all of us at your hand, Lord. And thank you, Jesus, for giving us this blessed fellowship. In Jesus' name, we pray. Amen. Amen. Thank you. Blessings. आपण बसूया आपल्या जागेवरती. स्तुती असो, आपल्या चर्चचा टाइम बदलायचं. सकाळी 9:30 ते आपण 12 पर्यंत चर्च घेत आहोत. काही लोक नवीन आहेत, जर तुम्हाला कल्पना नसेल तर इथून पुढे तुम्ही इतर सांगा आणि या. थँक्यू पास्टर विजो, गॉड ब्लेस यू. First time when I in Bible school, maybe you remember us. If you make 2 pants. So his uncle gave his some clothes, and then 2 pants there. This is my size pant. Hallelujah. त्याच्या अंकलनी त्यांना काही कपडे पाठवले होते आणि 2 नवीन पॅन्ट होते आणि मला पण त्यावेळेस म्हणजे कपडे घ्यायचे होते. आणि फर्स्ट इयरला ते आलं, मी सेकंड इयर होतो आणि त्यांनी पाहिलं त्यांना त्या ढिले यायला लागल्या. काय त्यांनी अल्टरकोट घातले असते, पण ते माझ्याकडे आले आणि त्यांची काही खूप चांगली परिस्थिती आहे, अशा सोसो परिस्थितीतून आहे ते. आणि त्यावेळेस त्यांनी मला 2 नवीन पॅन्ट मला दिल्या होत्या. त्यामुळे इतक्या परफेक्ट असल्या मी माप दिलं होतं आणि मला त्यात पाहिजे होतं तेवढी मला दिली. हालेलुया. सो आय रिमेंबर असं. सो थँक्यू वन्स अगेन फॉर गिव्हिंग युअर टाइम. गॉड ब्लेस यू, युअर फॅमिली. सिस्टर अर्पण आमच्याकडे आहेत का? कुठे आहेत? आतमध्ये आहेत का? अच्छा, त्या मराठी आहे, त्यांना मराठी चांगलं येतं, पण लहान बाळ आहे, त्या बाळासाठी त्या बाहेर आहेत. आणि प्रस्तुती असो, ते आपल्याकडे प्रार्थना आपल्या जवळ आहे आणि आम्ही त्यांना बोलतो, वी कॉल एव्हरी टाइम. सो प्लीज कम हिअर, दिस इज युअर हाऊस, युअर होम. ओके, ते मला ती सांगायची गरज नाही, मला तुम्ही आता मी हेच जाईल. प्रस्तुती असो, इब्राहिम लोक आजच्या प्रवास आशीर्वाद करू. यावेळेस आपण आपला अर्पण प्रभू चरणी देऊया. आपलं ऑफरिंग या ठिकाणी आपण घेत आहोत आणि देवाचा भाग आपण देवाला विनंती करतो. आपल्यामध्ये राजन कांबळे ते पुढे येतील आणि अर्पणासाठी एक गीत गातील आणि आपण सर्वजण आपलं अर्पण प्रभू चरणी देऊया. मी विनंती करतो, मयूर आणि दोघंजण पुढे या. यावेळेस आपण आपलं अर्पण प्रभूच्या ज्यांना काही आपलं विशेष अर्पण द्यायचे ते देऊ शकतात. त्याचा म्हणजे स्वीकार आहे. प्रभू सहाय्य करू. मुझको संभाला
सर्वांनी आपलं अर्पणाशीर्वाद करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि या अर्पणासाठी आपल्यामध्ये आनंद नाईडू आहे, तर मिळते पुढे यावं आणि अर्पणासाठी प्रार्थना करूया. ब्रदर नाईडू प्लीज पुढे या आणि प्रार्थना करूया अर्पणासाठी. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord, Jesus. आपण या अर्पणासाठी प्रार्थना करूया. Thank you, Jesus. सर्वजण आपले नेतृत्व करतील. Thank you. हालेलुया. या आमच्या सामर्थ्यवान प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा की या तुझ्या दरबारामध्ये तू आम्हा सगळ्यांना एकत्र केले. हालेलुया. आणि बाप्पा तू आमच्या सगळ्यांची निवड या महान कार्यासाठी केली त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. विशेष करून बाप्पा या सर्वांच्या आत्म्याची काळजी घेत असताना विशेष करून या ठिकाणी बिशप पाडळे आणि ब्रदर पास्टर पाडळे यांच्या सर्व कुटुंबियांना तुझ्या हाती बाप्पा. बाप्पा हे महान कार्य करत असताना बाप्पा त्यांची तू काळजी घेता त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. आणि बाप्पा या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या कमाईतून बाप्पा जे काही तुला दिले त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. बाप्पा कोणालाही कुठल्याही प्रकारची कमी पडू देऊ बाप्पा. आणि बाप्पा प्रत्येकाची तू तुझ्या नावामध्ये वृद्धिंगत करणार होऊ दे बाप्पा. जे काय होईल बाप्पा प्रत्येकाकडून तुझ्या गर्वासाठी होऊ दे बाप्पा. पुन्हा एक बार तुझ्या नावाला धन्यवाद देतो या आशीर्वादाच्या दानाबद्दल. धन्यवाद आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली नावाने मागतो म्हणतोय. आमेन. थँक्यू. यावेळेस आपण पुढची सभा विशेष साहेबांच्या हाताने देऊया आणि स्तुती करूया की आज देवबापाने आम्हा सर्वांना त्या कृपेमध्ये चालवावं. ते पुढे तसं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. एक लग्न सोहळा आहे आपल्या चर्चचे आमच्या अंकल जे आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि सध्या वराचं नाव आहे जलज कैलास पांगळे, राहणार शाहूनगर केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर. आणि वधूचं नाव आहे निकिता राजेंद्र भोसले, राहणार कोल्हा बुद्रुक भगवती तालुका जिल्हा अहमदनगर, तालुका राहता जिल्हा अहमदनगर. यांचा लग्न सोहळा दिनांक 14/11/2021 रोजी कोल्हार या ठिकाणी भगवती कोल्हार या ठिकाणी आहे आणि गाजवण्याची पहिली वेळ आहे. सर्वांच्या माहितीच आम्ही देवाच्या दिवसाबद्दल खरोखर मी देवाचे उपकार मानतो. आजच्या दिवसाबद्दल देवाने हा दिवस आपल्या आयुष्याला जोडला आहे. तुम्ही मी धन्य आहोत. गेले आठवडाभर प्रभूने तुम्हाला मला सांभाळला आहे म्हणून टाळ्या वाजवून परमेश्वराला या प्रभू आणि प्रभूने तुम्हाला मला एकत्र केलं आहे. ही देवाची दया आहे. आपल्याला माहित आहे सुंदर देवाचं वचन जे पुरुषाच्या पुस्तकाविषयी लिहिलं आहे. आपल्या स्वर्गात जायचं याशी सहजरित्या थोडक्या आणि साध्या भाषेमध्ये देवासेवेमध्ये मानसिक केले. हालेलुया. देवासाठी असं केलं. आजचा दिवस खरोखर आपल्यासाठी आनंदाचा आहे. मला माहिती आहे काय झालेलं आहे फक्त 15 मिनिटं राहिले तरी मी 15 मिनिटं कोणी 12 वाजल्या. कारण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की देवास्तुती असो द्यानो की देवाचं गौरव देव कोणाला देत नाही. हालेलुया. आम्ही आमच्या योजना करतो, आम्ही आमचे प्लॅन करतो, आम्ही सर्व गोष्टी करतो, पण प्लॅन आम्ही करतो उत्तर देवाच्या हातामध्ये. हालेलुया. मानवाचे प्लॅन हे देवाचे प्लॅन नाही. मानवाच्या देवाच्या आम्हाला माहित आहे आमच्यामध्ये देवा सेवा केलं होतं आम्हाला माहित होतं. देवाची इच्छा होती त्यांना आपल्यामध्ये आणलं आणि सुंदररित्या जो मान आहे देवाचं वचन आपल्या ऐकायला मिळालं. धन्यवाद. वटा तुला धन्यवाद स्वागत करतो. देवाच्या लोकांना लक्षात ठेवा. एक साक्षात बंधू शिंदे उकाना काय बंधू शिंदे साक्षात लागेल शिंदे तुम्ही यापुढे साक्षात सांगायचं देवाचं गौरव की प्रभू या ठिकाणी गौरव करत आहे. हे माझा चॅलेंज आहे, माझी मिनिस्ट्री आहे सुवार्थ प्रसार अर्धदान सेवा. हे बंधू आहेत. काय नाव तुमचं? प्रकाश शिंदे. प्रियानो किती वर्ष दिसत होतं? किती महिने? 4 महिने.
4 महिने माझे डोळे आले म्हणजे कंप्लीट गेले होते. सर डॉक्टरच्या पाठी गेले पण डॉक्टर सायदी एकदम सायदी सर्व डॉक्टर स्पेशलिस्ट ते गेले असताना काही उपाय नसते ऑपरेशन ऑनलाईन. पण जेव्हा माझी एक सभा होती वांबुरीमध्ये तरी त्या प्रियाला ते घरगुती प्रकार होता आणि प्रिया त्या ठिकाणी मला विनंती केली अशी परिस्थिती दिसत नाही प्रार्थना करा. हे माझं चॅलेंज आहे की माझा देवस्थानच्या सुप्रियानो त्यानं येशूने आम्हाला डोळे दिले मिराकल केले प्रभू त्या तरुणात ऐकलं आणि फक्त हात ठेवला तेव्हा सामर्थ्य आलं आणि आज ते पाहत आहे त्या बाजूने बोलायला नक्की आपण देवाचा आभार मानूया. आपल्यामध्ये सिस्टर आहेत या सिस्टर या इकडे तुझी परिस्थिती अहो सांगा लोकांना देवाचा गौरव करण्यासाठी. देवा कारण काय माहिती का ही जी परिस्थिती आहे इथे मी उभा असतो तर कशी काय नाव तुमचं मंगल येवले काय मग नाव सांग नाव घ्या काय झालं तुम्हाला 10 मे बहिणीची आजारी होती जेवण नसलं ते जेवण नव्हतं पण रात्री झोप नव्हती शरीरामध्ये आग होती मिळालं. मी देवाचे आभार मानतो. हा जो प्रकार होता सैन्य प्रकार होता पण ज्यावेळेस ते इथं आल्या तेव्हा दया केली त्यांच्या विश्वासाने म्हणजे मला फोन आला पण अंगात आग होती म्हणून पाठीपाठला फोन करा माझा दिवस समजत आहे बंद तुटले गेले जेवण जात बघ जेवण जात आता ओके आपण ट्राय वाजून धन्यवाद. 10 महिने होती झोप नव्हती जेवण नव्हतं पण मी देवाचे आभार मानतो. प्रार्थना करणारी आणि देवाची प्रार्थना ऐकली आणि आज मी चांगली आहे ट्राय वाजून प्रभूला धन्यवाद. काय नाव तुझं एक सोमवारी पौर्णिमा प्रार्थना लागली होती प्रार्थना होती त्यांनी रात्री येऊन सांगितलं परमेश्वरांनी सांगितलं तुमचं काय कुठं जायला बरोबर गीत सांगितलं तुम्ही देवाला सांगा. मग मी ते सांगितलं माझं पोट दुखत होतं गोळ्या आणल्या त्याला 10 रुपयाच्या आणि मग ते सांगितलं परमेश्वरांनी ऐकलं तो गोष्ट पोट बंद आमेन प्रेज द लॉर्ड. जे ऑनलाईन असतात देवाने पाडले प्रियांका त्यांनी प्रार्थना संपूर्ण आजारी आहे का कोणा बरं व्हायचं का तेव्हा आपला देवसुद्धा असं आपलं एक चॅलेंज आहे आपला देह वचनाचा पक्का आहे कुणी असू द्या. हा जो सिद्धांत आहे देवाने आपल्याला मिनिस्ट्री दिली आहे सुवार्थ सेवा म्हणून आपण देवाचे आभार मानूया. अजून कोणी साक्ष असेल उठलेलं असेल तर उठू शकतात आणि सांगू शकता कशात एक 5 मिनिट मला सांगू द्या कारण साक्षाद्वारे आणि कारण विश्वास वाढला जातो. हा मुद्दा आहे म्हणून मी साक्ष निमित्त असतो देवाला धन्यवाद देव करो सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेस आपण थोडा वेळ देवा संदेश जाऊया आणि यापूर्वी मला एक सांगून जायचं आहे की ही सेवा आता वचन ऐकलंय आता सेवा आता समय आहे कसला आरोग्य ज्ञानाचा समय आहे विश्वासपणिकाचा समय आहे जीवनात शांत करण्याचा माझं चॅलेंज आहे आणि मग ती सेवा दिली आहे. तुम्हाला कोण बरं करतं हे लक्षात ठेवा. आज मला माहिती आहे मी बघितलं ऑनलाईन असताना आणि सिनेने सांगितलं त्याने सांगितलं कोणा बरोबरची इच्छा आहे का हात ठेवा त्याने हात ठेवला आणि सांगतात माझी गोळ्या खाणार आहे देवाने बरोबर आहे केलं. अरे स्त्रियांना ऑनलाईन मला देवाने कृपा केली ऑनलाईन 3 आठवड्यापासून सुरू केलंय ऑनलाईन विनंत्या ज्या प्रार्थना देतात ज्या समस्या काही विनंती असतात आमच्या फेसबुकला येतात आणि फेसबुकला मी नोट करतो. एक दिवस मी देतो 2 दिवस काय येतात रिक्वेस्ट येतात आणि तिसऱ्या दिवशी मी प्रार्थना करतो. प्रेम देवाचे आभार मानतो. देवाने फार चमत्कार केले पुष्कळ साक्ष करायला मिळालं कारण ही प्रार्थना आजारासाठी संकटासाठी समाजासाठी तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या विनंती येतात त्यास मी रिक्वेस्ट मान्य करतो आणि प्रार्थना करतो. आणि का साक्षाला परवा मीटिंगमध्ये प्रार्थना केली होती एक भावाची रिक्वेस्ट होती पण जॉब नाही आहे नोकरी नाही संध्याकाळी प्रार्थना झाली आणि सगळ्यांचा जॉब पण गेला. हालेलुया. कसं देव प्रार्थना वास करत आहे म्हणून आपण देवाचे आभार मानूया. देवाच्या लोकांना मग तुम्हाला सांगू द्या आजार आहे का समस्या आहेत का संकट आहे का दुःख आहे घरामध्ये शांती आहे का कर्जबाजारी मला चॅलेंज आहे येशूवर विश्वास ठेवा देवाचं कृपा माझ्या कृपा म्हणून मी स्पष्ट शिकवतो मी कोणी नाही सामर्थ्य आहे येशू सांगितलं जा माझ्या बरे करा भूते घालवा विश्वास करा मेला सुद्धा आणि फुकट मेला फुकट द्या. आपल्या याच्यातून मेढे मुली जिवंत आहे आंधळे पाहतात मुले चालतात मुखे बोलतात भूतबाधा खेळण्यामध्ये मुक्त होतात त्यांना मुलबाळ नाही बाळा खेळतात. तेरा वर्ष मुलगा होता आणि मग ती तिला जनावरांनी लेखी घेतली मला बायको करायची
पण घेतलं आणि कोरोना जाऊन ते क्लिअर केलं होतं. पण कोणी बहिणी सांगितलं त्या ठिकाणी पंचमत्ता घालतात सत्य लक्षात ठेवा. आणि मग ते बाई विश्वास ठेवून ते आली त्या ठिकाणी. पहिल्याच मीटिंगमध्ये देवाला दाखवायच्या वेळेला मुलगा नाही तिने उभा राहावं आणि ती विश्वासाने उभा राहिली. आपल्या ओठीला हात ठेवला आणि कुटुंबाला सांगितलं तुझ्या ओठीमध्ये बाळ दिलेलं आहे ते बाळ माझ्या हातावर येणार आहे. हालेलुया. ते बाळ 3 वर्षाचं आहे, 6 वर्षाचं आहे. देवाचे आभार म्हणून तिथे साक्ष दिली. बाळपणी सांगत होतं माझ्या हातावर मी प्रार्थना केली. नंतर घडलं काय? किती वर्ष तुम्हाला होतं? 13 वर्ष. मी नका घडली. रात्री फोन आला पप्पा मला मुलगी पण झाली. अरे ती रात्री गोष्ट आहे ती नगरमध्येच आहे. माझा एक दावा आहे परमेश्वर वरचं पण देवाचे नेमके आहे ते पण मला चॅलेंज म्हणून देवाच्या लोकांना मी विनंती करी आमचा फेसबुक यूट्यूब गुगल पे या 3 ठिकाणी प्रोग्राम चालू आहेत आणि मी स्पेशल फेसबुकमध्ये असतो. कधी 2 दिवसानंतर विनंती आल्यानंतर ते विनंती लिस्ट करतो आणि जरूर प्रियामध्ये चॅलेंज विश्वास ठेवा हे शिकून पहा म्हणजे तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया आणि मग आपण थोडा वेळ भाषणामध्ये फक्त बायबल घोषण बोलणार नाही पण लक्षात ठेवा जे सत्य आहे ज्याद्वारे आरोग्य आहे ज्याद्वारे सत्य मुक्ती आहे हे माझं चॅलेंज आहे. आणि म्हणून प्रियाला आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा आरोग्याला सबंध आशीर्वाद कर. तुझ्या हातामध्ये तू ही सेवा दिलीस व तू ही मिनिस्ट्रीज परमेश्वर आतापर्यंत 800 वर्ष तुम्हाला सांभाळत उपकार मानतो. आता पण तुझी कृपा करून उपकार करतो. जी व्यक्ती कृपया मंदिरामध्ये आले दुष्टतेने पिडले रोगाने पिडलेले कॅन्सर टीबी HIV लेप्रोसी असे लोक बरे केले कारण जो वचन आतून दिलाय जा आणि माझ्या नावाने सर्व लोक बरे करा कारण येशूच्या नावाचं सामर्थ्य आहे. जो विश्वास ठेवी त्या नावाचा गौरव व्यवस्था होऊ दे. इथे प्रिय लेकर बापा जे दुःखी कष्टी आहेत पीडित आहेत आज त्यांची कृपा पुष्कर आज वचनाद्वारे चमत्कार घडू दे हीच मी विनंती करत आहे. तुझं कृपा करू या पुढचा वेळेस सगळं मी स्वाधीन करतो. आमेन. यावेळेस मला मत सांगून जायचं आहे कारण देवाला मी धन्यवाद देतो. लोक का बरे होतात कोण बरे करतात कोणता पालक कोणता बिशप कोणता सेवक विचारतो बोलतो सामर्थ्य आहे येशूनामध्ये सामर्थ्य आहे देवाच्या वचनामध्ये. आपण जर स्तोत्र 7 मध्ये गेलो इथं पाहायला मिळतं 20 वचन आहे तो आपले वचन पाठवून त्यास बरे करतो नाशापासून बचाव करतो. हालेलुया. जे लोक त्यांचं मी चॅलेंज करून बोलतो यांनी माझं काही नाही जस्ट वचन चालू असतं वचन विश्वास करतात चमत्कार करतो रोग बरी होतात मुद्रा निघतात आणि त्या लोक आरोग्य मिळतात. हालेलुया. वचनामध्ये सामर्थ्य आहे म्हणून म्हटलं आहे तो आपले वचन पाठवून रोग बरे करतो नाशापासून नरकापासून बचाव करतो. जे लोक तिथे येतात जे सत्यामध्ये असतात खंडीच्या बाधेमध्ये असतात भूतबाधेमध्ये असतात दुष्टतेने पीडले असतात इथे येतात ते मुक्त होतात कारण देवाची वचन झाली. बायबलला कसं शिकून आहे म्हणून शिकून नाही त्या बायबल सांगतो मी तुझे सर्व रोग बरे करतो. वचन मी म्हणत नाही स्तोत्र मध्ये म्हटलंय कोणता आजार तुम्हाला आहे आज मी सांगत का विश्वास ठेवा देवाचं गौरव पहा. प्रियानो टाईप मध्ये तुझी परिस्थिती मला फोन बाळासाहेब देवाच्या लोकांना मी देवाचे आभार मानतो. बायबल सांगतं मी तुझे सर्व रोग बरे करतो. हालेलुया. सांगा बरं कोणी हुशार असेल फार शिकले असेल तर आम्ही बसलो आहोत आम्ही सर्व बसलो आहोत मला उत्तर द्या आम्ही किती जण उभा आहोत मला उत्तर द्या. आम्ही सर्वजण बसलो आहोत याचं उत्तर मला कोणी ज्ञान आहे का कोणी शिकलं आहे का फार ज्ञान आहे का मला सांगावं कोणती पाठीशी सांगू शकत नाही कारण सर्व शब्दांना आकडा नाही. हालेलुया. कोणी तर म्हणतं मी तुझे सर्व बरे करतो. कोणता आजार तुम्हाला टीबी कॅन्सर HIV लेप्रोसी हा माझा दावा आहे माझा देव सर्व बरे करतो. हालेलुया. सर्व बरे करतो सर्व. प्रिया परिषदमध्ये कॅन्सर गाठी गेले टीबी थायरॉइड काय काय आजार लेप्रोसी मध्ये हात भरले होते हात ठेवून प्रार्थना केल्या लेप्रोसी मला पटवून द्यायचं आहे. विश्वास ठेवा तो देवाचं कोणाविश्वास ठेवा सेवकावर कृपा सेवक विश्वास ठेवू नका. जो कोणी विश्वास ठेवतो तो बंधमुक्त होतो आणि आजार बरा होतो हा माझा दावा आहे. म्हणून आपण देवाचे आभार म्हणूया. पुढे क्वचित महत्त्व मला सांगून जायचं आहे की देव कधी बदलत नाही. वचनाचा पक्का आहे वचन वचन पाळतो. देवाच्या लोकांना उपशास्त्रामध्ये काही गोष्टी पाहूया. जे प्रेषितांना 12 जणांना निवडलं आहे आणि आपला वाहतूक अधिकार दिला जा आणि माझ्या नावाने सर्व रोग बरे करा भूते घालवा कृष्ण असले करा मेल्या सुद्धा फुकट द्या. आज देवाचे मला प्रभू दिलं आहे ज्या वचनाने माझी मिनिस्ट्री आहे सुवार्ता आणि आरोग्य देवाच्या आभार मानतो. आलो आपण बायबलमध्ये 10 मध्ये पहिलं आणि 8 वचन वाढलं देवाने दिलं वचन आहे
आणि वचन जिवंत आहे. आज माझ्या चॅनल या वचनाद्वारे मी आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर पण ठिकाणी जाऊन विश्वास गाजवले आणि जरा मोठे चमत्कार केले. मला सांगू देत नाही कारण सामर्थ्य आहे येशू नावात. हालेलुया. लक्षात ठेवा, इथे जे आजारी आहे, दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे, काय काय प्रकार असेल, जर तुम्ही आज प्रभूकडे आला तर देव तुम्हाला अशुद्ध प्रभू तुम्हाला बरं करणार आहे. तर येशूला जेवढा चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहे हा माझा दावा आहे. मग किती माझा विश्वास आहे. आज मी इथे आलो आहे, पारळीकडे नाही, पारळी मुरलीकडे नाही, मी येशूला आलोय. माझं संकट, माझं दुःख, माझा आजार घेऊन आलोय. आज माझा दावा आहे, तुम्ही विश्वास ठेवा, देवाचं गौरव पाहा. हालेलुया. देवाच्या लोकांना पत्रशास्त्रामध्ये पुरावा आहे. पेत्रांनी आवाज झाले होते एक क्षेत्र दराजून झाले चर्चला. मग तुम्हाला चर्चमध्ये कोण असतं त्यासमोर कोणा येऊन बसलं असतं, आंधळे बांगले ह्याला भीक मागले असतं. बरोबर आहे. प्रियाला सांगायचं पण एकच, त्या ठिकाणी एक पांगला मनुष्य होता आणि मग तो पांगला मनुष्य भीक मागत बसला होता. परंतु तुम्हाला माहिती आहे जे चर्च समोर बसणारे लोक असतात, आंधळे बांगले नंगले, ते लक्ष काय असतं समोर व्यक्ती काय कसे असतात, मला काहीतरी मिळते का, मला काहीतरी द्या. मग याचं लक्ष पाहत असताना याचं लक्ष लवकर लागलं गेलं. पण बायबल आपल्याला शिकवतं की ते आलो त्या लोकांनी पाहिलं आपलं लक्ष आहे. तो म्हटलं हे बा मित्राने म्हटले हे म्हणल्या आमच्याकडे द्यायचं काही नाहीये, आम्ही काही देऊ शकत नाही, पण एक आहे देऊ शकतो, शब्दामध्ये सामर्थ्य आहे. प्रियांचे कृष्ण होते, देवाचे लोक होते. आज देवाचे लोक निवडले, अनेकांना वेगळे काम दिले, कोणी पालक आहेत, कोणी स्वार्थी आहेत, कोणी संदेश आहेत. हा माझा दावा आहे. प्रत्येक काम वेगवेगळं दिलंय, परंतु विश्वास जे आहे त्याला देवाने अधिकार दिले. आपण जर पाहतो ज्यांनी मागचं घेतलाय, त्यांनी विश्वास ठेवलाय, मी पापी आहे, येशू माझ्या पापासून गरम पडला, मेला पुन्हा उठला, ज्यांनी म्हणून मागचं घेतलाय, विश्वास एक अधिकार दिलाय. आपण जर मातृशपथ गेलो 16 अध्यायामध्ये लक्षात ठेवा, मागचं काय म्हटलं पुढं, जे विश्वास त्यांनी देवा येशू सांगितलं ते माझ्या नावाने लोक बरे करतील, भूते घालतील, अस्पष्ट केलं आहे. सर्व अनेक अधिकार आणि कोणासाठी जे प्रेषित आहे, देवाच्या लोकांना निवड लोक स्त्री असो पुरुष असो त्यांच्या बाबा क्षमा झाले त्यांना अधिकार दिलाय. ते अधिकार दिलाय, प्रार्थना अधिकार दिलाय आणि दान वेगळं, गिफ्ट वेगळं आणि अधिकार वेगळा. बरोबर. विश्वासाची प्रार्थना दुर्गंध वाचवते, प्रभू त्याला उठवतो, त्याला पापाची क्षमा होते. हा विश्वास. प्रिया देवाला धन्यवाद देऊया. आम्ही दुसरे उदाहरण पाहिलं तर प्रिया शास्त्रामध्ये जे मिशनरी कार्य केलं आजही घडत आहे. ज्याला देवाला निवडले, ज्याला सेवा दिली, त्यांनी प्रभूला जीवन दिलंय. पाहू याच्यामध्ये स्पष्ट दिलं आहे. प्रेषितांचा 9व्या अध्यायामध्ये लक्षात द्यायला मला सांगू द्या. 9व्या अध्यायामध्ये स्पष्ट केलं आहे. लोक येथे एक रोग्यास बरे करण्यात आले. कोणी केलं बरं का? इथं स्पष्ट केलं आहे. मग असे झाले की पेत्र चौकून फिरत असता लोक गावात जे पोहोचत राहत होते. सकाळी गेला ते त्याला ऐनियास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षात झाल्यामुळे तो 8 वर्ष अंथरुणात ठेवलेला होता. आणि त्याला पेत्राने म्हटले, ऐनियास येशू तुला बरा करत आहे, उठ आणि आपल्या अंथरूण बदल, नीट कर. तेव्हा तात्काळ कोण बरा करत आहे? कोणती व्यक्ती बरी करत आहे? येशूला बरा करत आहे. माझ्या चाराने मी आज आव्हान करत आहे, त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मी जे उभा आहे फक्त येशूला सांग. कारण देवाच्या लोकांनी आज विश्वास ठेवा. ज्या समस्या आहेत का, संकट आहे का, दुःख आहे का, आजारी आहात का, सध्याच्या बंधनात आहात का, देव तुम्हाला शिकायला करणार आहे. येशू तुम्हाला बरा करणार. तुमचा विश्वास आहे. आज आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, तर मला एक पटवून द्यायचं आहे, येशू सर्व लोक बरे करतो. येशू सर्व समस्या उत्तर आहे. कोणती समस्या आहे? मुलबाळ नाही, लग्न जमत नाही, कर्जबाजारी आहात, संकटामध्ये आहात, कोर्ट मॅनेजर आहात, माझा एक दावा आहे, त्याला विश्वास ठेवा. आज देवाचं गौरव पहा. लक्षात ठेवा प्रभू, कारण प्रभू आपल्यामध्ये आहे. प्रभू आपल्यामध्ये आहे. किती माझा विश्वास येऊ, प्रभू आपल्यामध्ये आहे. कारण बायबल समजून सांगत नाही. येशूने अभिप्रायवचन दिलेलं आहे, ज्या ठिकाणी माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एक चित्त आहे त्या ठिकाणी मी आहे. आणि याचं उत्तर स्पष्ट आहे. येशू म्हणतो आकाश बुद्धी निघून जाईल पण माझा काना मात्र रद्द होणार नाही. म्हणून देवाच्या लोकांना आपण देवाला धन्यवाद द्या. तुम्ही ज्यावेळेस संस्कारा आज चमत्कार घडणार आहे. कोणाच्या नावात? येशू नावात. मी चारण करतो. माझं बोलणं पद्धतीचं या प्रकारचं आहे. वचनाद्वारे मी चारण करतो. माझ्या देवाचं वचन सत्य आहे, पक्क आहे. अच्छा उत्तर करणार. हालेलुया. म्हणून आपण देवाचे आभार मानूया. प्रियानो, देवाचे उपकार मानूया.
आपला देव सर्व बरे करणारा देव आहे. कारण त्या ख्रिस्ताला बसल्या कोणाच्या माराने माणसाला आरोग्य देणार आहे. कोणता बालक ख्रिस्ताला कोणाने मार बसण्याचं माझं चॅलेंज आहे, आम्हाला आरोग्य मिळालं. बायबल सांगतं निव्यामध्ये म्हटलंय 15:26 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुझे व्याधी बरे करणार देव. व्याधी बरे करणार देव आहे. लक्षात ठेवा आपल्याला देवाचं सत्य आहे. आपण देवाचे आभार मानूया. मला पटवून द्यायचं आहे येशू नाव सामर्थ्य आहे. रोग बरे करणारा देव आहे. व्याधी मुक्त करणारा देव आहे. रोगाचा अंतिम मदत बायबल सांगतं स्तोत्रामध्ये म्हटलंय 21 मध्ये रोगी अंतराळ खिळला असता परमेश्वर रोगाचा अंतिम मदत करतो. कृष्ण अनुभवात एक मनुष्य होता प्रियानो आणि तो भिंगारचा होता आणि तो होता मिलिटरी मॅन आणि मिलिटरी मास्टर आपल्याला साधे करा तो त्यांचा अंत केले गोष्टी केली हिंदू होतो तो प्रियानो त्याने या गोष्टी केल्या. पण त्या सासुवारी सुद्धा या निमलकमध्ये चमत्कार घडतात. अक्षर मानला ते झोप लाल गळत आहे, बोलता येत नाही, निष्फळ पडलेला आहे. देवास्तुती असं आणि मला शब्द आठवला आणि शब्द माझ्या पुढाला मला सांगू द्या प्रभू. तो झोपला होता. प्रभूचा आत्मा माझ्या वागण्यात सांगितलं एक व्यक्ती आहे ती कम्प्लिटली निकामी आहे, त्याला बॅलन्स आले गेला आहे. प्रभू त्याला स्पर्श करीत आहे, त्याला स्पर्श करीत आहे आणि सध्या उभा राहा येशूला बरा करत आहे. आणि तो मनुष्य उठला. आज तो जिवंत आहे. देवा स्तुती असो. तो स्वार्थ गाजवत आहे. मला छान करा शब्दामध्ये येशूचं सामर्थ्य आहे. कोणी बरं करणार नाही, पाडले बरं करणार नाही, कोणत्या सेवक असले बरं करणार नाही. विश्वास जर येशूवर ठेवा तर देवाचं गौरव पाहा. देव तुम्हाला शिवाद एक मध्यस्थी प्रार्थना होईल. म्हणजे मी प्रार्थना करणार आहे. शिष्ट पाडले मध्यस्थी प्रार्थना करतील. या प्रार्थनेमध्ये आपल्या आजार आपल्या समस्या तुम्हाला सांगा. आम्ही प्रभूला हाक मारणार आहे. काही गोष्टी प्रगट होती निश्चित मी प्रार्थना करणार आहे. आपले आजार आपल्या समस्या देवाला सांगा. आपल्या समस्या प्रभूला सांगा. मला काय पाहिजे प्रभूला सांगा. देवाची मुक्ता करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामात्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो एकंदर तुझ्या दुष्कर्माची क्षमा करतो आणि तो तुझे सर्व आजार बरे करतो आणि तो तुझी परिस्थिती बदलून टाकतो. पवित्र थोर आमच्या गौरव बापा तुझी आम्ही स्तुती आणि स्तवन करतो. शतापतीने सांगितलं प्रभूजी तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. ओ देव बापा जे रक्तवासी स्त्री बापा ती विश्वासाने प्रभूच्या गोंड्याला शिरली आणि क्षणात बरी झाली. माझ्या जिवंत परमेश्वर बापा तू महान आहेस बापा. तू कार्य करणारा देव आहेस बापा. तुला बसलेल्या फटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले. नासरेत येशू तुझ्या दासाला तुझ्या हातात घे. नव्याने गुपित गण गोष्टी दाखव आणि तुझं गौरव तू प्रगट कर. तमाम सैतान बंधन अडकळण धोके नासरेत येशूच्या नावात आम्ही बांधून टाकतो. माझ्या देवाने उठवा आणि तमाम सैतानाची दानदान करवा. नासरेत येशू मला प्रार्थनेची संधी दिलीस उपकार मानतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवतो. हालेलुया जीसस. ओढ आणि बापा परमेश्वरा तू कार्य कर. तुझं गौरव तू प्रगट कर. नासरेत येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. आवाज येत नाही बरं. नाश्ता नाही ना नाश्ता मोठ्या आवाजामध्ये प्रार्थना जाऊया. देवाने वचन दिलं तुम्हाला हाक मार तुला उत्तर देईल आणि ज्या गहन तुला माहीत अशा प्रगट करील. त्याची प्रार्थना जाईल. देवाची गोष्ट प्रगट केली तुम्ही उभा राहावं आणि आजचा आशीर्वाद घ्या. विनंती करतो कृपया आत्माला खिन्न करून सत्य असत उभा राहण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. ओके मग प्रार्थना जाऊया. हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रेमदेव बाबा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. रिबी नकारा सिही लावा पवित्र आत्म्या आज चमत्कार चिन्ह करू दे. कारण तू अधिकाराप्रमाणे तू हात मार म्हणून उत्तर देणारा मी देव आहे. मार्गमध्ये मिळेल. ओ प्रभू मी मागत आहे जे दुःखी कष्टी आहे पीडित आहे संकटामध्ये समस्यामध्ये आहे आजारी आहे क्षेत्राच्या बंधनात आहे दुरात्मने पिडले आहे वेश्याच्या अधीन आहे कर्ज बाजारी आहे
मूलबाळ नाही आज अशा तुम्हाला दृष्टी कर, ज्याला जॉब नाही अशा दया परमेश्वरा. हालेलुया 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 हालेलुया. जे सुसाच्या मार्गावर आहे त्यांच्या कृपा दृष्टी कर. देवबापाचा दिवस तू आमच्या आयुष्यात दाखवलास, आभार मानतो. जे वेशनाच्या त्यांच्यावर दया कर. हालेलुया. ओरबी नखा रासिका दाराबा होल्ला नबी नबी नबा. हातामध्ये माईक घेण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला दाखवली आहे. आपल्यामध्ये एक बहीण आहे जी आत्महत्या करणार होती, जगात जाणार होती, पण ती आपल्यामध्ये आहे. तिने उभा राहावं. लाजू का आपल्याला? लाजू नका. एक बहीण आपल्यामध्ये मला पसंत करून प्रयोग केला आहे. एक बहीण आपल्या जीवनात काही दिवसापूर्वी आत्महत्या करत तिने उभा राहावं, जरी प्रार्थना करण्यात येणार आहे. लवकर समय खूप आहे. ती बहीण आपल्यामध्ये आहे, तिने उभा राहावं. आपल्या जीवनात आत्महत्या करणार होती, त्या बहिणीसाठी प्रार्थना करणार आहे. लवकर वेळ. लाजू ती बहीण आपल्यामध्ये आहे. लाजू नका. कोणती वसंती आहे माझं नावाची बदनामी, पण मी शाळेत करून मला देवाने कुठल्या जवळ देवाने दाखवून एक बहीण आहे, तिने उभा राहावं. हालेलुया हालेलुया. वेळ घेऊ नका. समय खूप आहे. शेवटची वाणी. हालेलुया. येशूला सामर्थ्य आहे, सैतानी शक्ती, दुरात्म्य शक्ती. येशूच्या नावात त्या बहिणीने सैतानी मारण्याचा प्रयत्न केला होता. आत्माच्या माईला आत्माला करण्याचा मार्ग दाखवला होता, पण देवाने त्याला वाचवलं आहे. हालेलुया हालेलुया. येशू म्हटलं जा आणि माझ्या नावाने दुष्टात्मा काढून टाका, सैतानी काढून टाका, त्यांच्या बंधनात सोडा. सोड त्या स्त्रीला. तुला मी आज्ञा करतो येशू नावामध्ये. सोड त्या स्त्रीला, सोड त्या स्त्रीला. येशू म्हटलं जा आणि माझ्या नावाने दुष्टात्मे काढून टाका, सगळी बंधन तोडून टाका, कधीचे बंधन तोडून टाका. बस शांत हो, बस शांत. येशू नावामध्ये तुझा वेळ घेऊन बस. धन्यवाद. येशू नावाचे सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये आहे. आणि तीच बहीण आत्महत्या करत कोणती उभा राहिली ती आलं. कारण सैता फार मोठं आहे. सैतानाचं आत्महत्या करत मरून जा ना, मरून जा आत्महत्या कशात करते. लक्षात ठेवा, हा माझा दावा आहे. देवासाठी असतो प्रभू आपल्यामध्ये आहे. हालेलुया. त्याला माझा थोडा धन्यवाद द्या. आणि येशूला सामर्थ्य आहे, जे अधिकार तुम्हाला दिले आहे ते शाळेत जो बोलतो येशूच्या मुद्द्यात केलेलं आहे, पाडवण केलं नाही. काय म्हटलं माझ्या नाव येशू माझ्या नावाने येशू नाव प्रार्थना केली म्हणून प्रिया लक्षात ठेवा. हालेलुया. ज्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर आहे, यारोबरी उभा राहावं. हाय आहे, लो आहे, त्यांनी उभा राहावं. आपल्या छातीवर हात ठेवा. डायबिटीज ब्लड प्रेशर वेगवेगळं आपल्याला समय खूपच आहे. ज्याला बीपी आहे, डायबिटीस आहे, त्यांनी उभा राहावं. प्रार्थना केली जाईल. एखादं माझ्याकडे 4 आकडा आहे, 4 आकडा पण आणलाय. ज्याला बीपी आहे, डायबिटीस आहे, हाय आहे, लो आहे, अचानक घबराट होते, थरकाप होतो, अशा 2 महिने अजून आहेत, त्यांनी उभा राहावं. लवकर. अचानक घबराट होते, थरकाप होतो, चक्कर येते, असे 2 महिने अजून आहेत, तो आहे बीपी ठेवून तिने उभा राहावं. मी विनंती करीन. देव त्यांना आशीर्वाद. 4 आकडा माझ्याकडे, 4 मराठी भाषा भेटी माझी. अजून एक आहे, लवकर वेळ घेऊन आपल्याला 4 आकडा माझ्याकडे चमत्कार प्रभू करणार आहे. अजून एक मागच्या बाजूला आहे 2 नंबर लाईनमध्ये, तिला चक्कर येते, अचानक तिला घबराट होते, तिने उभा राहावं. मध्यभागी आहे, तिला हा त्रास आहे, तिने उभा राहावं. हा चमत्कार घडणार आहे. हालेलुया हालेलुया. तेव्हा आपल्या छातीवर हात. देवा धन्यवाद जी स्तुती करतो. याने केला स्पर्श कर देवा. डायबिटीस हाय आहे, ब्लड प्रेशर हाय आहे. हो ना देवा, मी प्रार्थना करतो आहे. ब्लड प्रेशर लो आहे, डायबिटीस लो आहे. मी येशूच्या नावात बीपीचा विकार, डायबिटीसचा विकार नॉर्मल करत आहे येशू नावामध्ये. हा देवाचा शब्द सामर्थ्य तुमच्या छातीवर येत आहे. प्रभूला स्पर्श करत आहे. तुमचा बीपी डायबिटीस नॉर्मल होत चाललेला आहे. आपण टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद दिले. देवाला गौरव करा. जा आणि आजही चेक करा. जर काही फरक पडला माझं कोणाला सांगू नका. माझ्या प्रभूचा गौरव करा. हा नाही आपण टाळ्या वाजवून प्रभू धन्यवाद दिले. प्रभू आपल्याकडे आहे. हालेलुया हालेलुया. डोकेदुखीचा विकार आहे, आज लोक दुखतं, पूर्ण लोक दुखतं, त्यांनी उभा राहावं. थायरॉइड असेल, कॅन्सर असेल, त्यांनी उभा राहावं. प्रार्थना केली जाईल. आजचा समय आहे रोग बरा होण्याचा. डोकेदुखीचा विकार आहे का? पुष्कळ डॉक्टर केले, वैद्य केले, पण आरोग्य नाही. आज विश्वास ठेवा, देव तुमच्या जीवनात चिकित्सा करणार आहे. ज्यांना डोळ्याचा विकार आहे, अंधत्व आहे, काही डोळ्यामध्ये लाली आग आहे, त्यांनी उभा राहावं. डोळा हात ठेवा. डोळ्यासाठी प्रार्थना करणार आहे. त्याप्रमाणे थायरॉइड आहे, कॅन्सरचा कशाचा उभे राहून विश्वासाने हात ठेवा. आज चमत्कार घडणार आहे. माझ्या जीवनामध्ये बाप्पा जो सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, जो पवित्र हात आमच्यामध्ये आहे, आज मी प्रार्थना करत आहे. डोकेदुखीचा विकार आहे, आत्मकाचा विकार आहे, संपूर्ण डोकं दुखत आहे, टेन्शन आहे, हो देवा पासून मुक्ती दे. डोकेदुखीचा विकार, डोळ्याचा विकार, थायरॉइडचा विकार, घशाचा विकार मी येशूच्या नावात शापित करतो. डोळ्याचा विकार येशूने शापित. लाली आग आहे,
देवापा त्याला स्पर्श कर आणि आरोग्य दे. देवाचा हा सामर्थ हात तुमच्या डोळ्यावर, तुमच्या डोक्यावर येत आहे, तुमच्या थायरॉइडवर येत आहे, ट्रान्सफर येत आहे आणि तुमच्या विश्वासाने येशू नावाच्या कोणाच्या मारणे तुम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. आरोग्य मिळाल्यानंतर माझं नाव पुढे सांगू नका, मी न्यूयॉर्क चर्चमध्ये गेलो, येशू मला आरोग्य दिलं आहे. या ठिकाणी ज्यांना मानेचा विकार आहे, एक बहिणी तिला भयंकर त्रास आहे, मानेचा त्रास, एक बहीण आहे तिला मानेचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, तुम्ही उभा राहू. एक बहीण आपल्यामध्ये आहे ज्याला मानेचा त्रास आहे, माने हात ठेवा, आज चमत्कार घडणार आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद प्रभू देवा. पुरुष बायकोने असेल उभं राहू, मानेचा त्रास आहे, मानेवर ट्रबल आहे, लाजू नका, असमर्थ कृपेचा आहे. कुणी असा आज प्रभू तुमच्याकडे, माझा देव पक्षपाती नाही, तुम्ही कुणी असा आज देव चमत्कार करणार आहे. हालेलुया, ज्याला मानेचा त्रास आहे प्रभू देवा, या बहिणीवरती दया करा, या बहिणीला स्पर्श दे बाप्पा. जो मानेचा विकार आहे, मानेच्या वेदना आहेत, चमका आहेत, येशूच्या नावात प्रभू मणक्यामध्ये गॅप आहे, ओ देवापा गॅपपासून गॅप भरून काढ. होणारा त्रास, वेदना देवापा शिवचोकाप झाले, येशूच्या नावात मी मोकळी करत आहे, येशू नावात या वेदना मुक्त करत आहे. मानला स्पर्श कर, मानला स्पर्श कर आणि कृपा करो. देवाचं सामर्थ्य तुमच्या मानेवर येत आहे, प्रभू तुम्हाला स्पर्श करीत आहे, वेदना मुक्त होत आहे. प्रभू मला दाखवत एक बहीण आहे, तिला भयंकर त्रास होता, प्रभू मला सांगत आहे तिला आरोग्य प्राप्त झालं आहे. तिने आपली एक्सरसाइज करावी आणि सत्य पडून द्यावं. माझी मान हलकी झालेली आहे. काय मला धन्यवाद द्या. ज्या बहिणीची मान उभं ऐका, ज्या बहिणीची मान हलकी झाली आहे, मला माहिती प्रभू सांगितलंय हलकी हात बंद करा. काय काय पक्षी बहीण काल परवाशी माझी प्रार्थना असताना अशी बहीण पिकाणं प्रार्थना काय आपण होतो, देवा सामर्थ्य गेलं, त्या बहिणीला भयंकर त्रास होता, भयंकर त्रास होता, मान काशी करून बसली होती आणि उठलं मला प्रश्न बहीण आहे ती मानस विकार केलेला आहे, ती उठली आणि म्हटली होय आळगावमध्ये गेलो, एक 20 मिनिट तो मिळालो. मी देवाचा आभार मानतो. बहिणी तुला प्रभूने बरं केलं आहे, प्रभूचं गौरव कर. आपण टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद दिला. हालेलुया. ज्याला किडनी ट्रबल आहे, मुद्राचा त्रास आहे, प्रयत्न उभा राहावं. किडनी ट्रबल आहे, मुद्रा त्रास आहे, कमी त्रास उभा राहावं. आपल्या उठून हात ठेवा, किडनी हात ठेवा, देव चमत्कार करणार आहे. ज्यांना लगेच त्रास आहे, लगेच साप होते, अजून आपल्या सवय कृपेचं आहे. आपल्यामध्ये एक व्यक्ती आहे, एक बहीण आहे, तिथे लगेच त्रास आहे, तिने आपल्या उठून हात ठेवा, चमत्कार घडणार आहे, चमत्कार घडणार आहे. आज संधी तुम्हासाठी आहे. एक बहीण आहे, लाजून मला सांगू द्या, मी सांगत आहे, माझं काम मी करत आहे, देवाचं काम देव करणार आहे. एक बहीण आहे जी लगेच त्रास आहे, तिने उभा राहावं, आज देव चमत्कार करणार आहे. तिला एमसीपल ट्रबल आहे, एमसीपल ट्रबल आहे, ब्लडिंग ट्रबल आहे, एमसीपल त्रास होत त्या बहिणी उभा राहावं, आज चमत्कार घडणार आहे. विश्वास ठेवा देवा. काय वाजून देवा धन्यवाद. प्रेमाची आपल्या वरून हात ठेव, चमत्कार घडत आहे, चमत्कार घडत आहे, येशूला बरं करत आहे. हालेलुया. प्रेमाचा लेखा होता एका लगेचचा विकार, एमसी डबल देवा मी प्रार्थना करतो, ब्लडिंगचा विकार येशूच्या नावात मी शापित करत आहे. लगेचचा विकार येशूच्या नावात मी शापित करत आहे. पामुरी देवाचा सामर्थ हा तुझ्या ओठीवर येत आहे, प्रभू तुला स्पर्श करीत आहे. एमसी डबल चाललेला आहे, एमसी डबल चाललेला आहे, लगेच डबल चाललेला आहे, येशू नावात चाललेला आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. अनुभव सांगा, मी यूरोपमध्ये गेले आणि देवाने मला आरोग्य दिलं, येशू मला आरोग्य दिलं. त्या बहिणीसाठी टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. चमत्कार घडलेला आहे. हालेलुया. ज्याला पोटफुगीचा विकार आहे, पोटफुगीचा विकार आहे, अपेंडिक्स आहे, ट्रबल आहे, अजून आपल्याला अनेक डॉक्टर केले, वैद्य केले, पोट दुखत थांबलं नाही, अशी तुम्ही आपल्याला त्यांनी उभा राहून प्रार्थना केली जाईल. ज्यांना पोट आज दुखत नाही पण पोटचा नेहमी त्रास आहे, असे एकंदर 3 ते 4 मुलं आहेत, त्यांनी उभा राहावं, आपल्या पोटावरती हात ठेवावं. चमत्कार होणार आहे. पोटदुखीचा विकार, जेवण जात नाही, आज मला दावा करायचा वेळ गेला, आपल्याला समय कृपेचा आहे, समय कृपेचा आहे. रोग बरा होण्याचा आहे, रोग बरा होण्याचा आहे, संधी आहे. देवाला धन्यवाद देऊया. एक बहिणी तिला पोटाचा भयंकर दुखत नाही पण नेहमी पोटाचे विकार पिलेले आहे, औषध वेळा चालू आहे, त्या बहिणी उभा राहा, आपल्या पोटावरती हात ठेवा. हालेलुया. माझ्या प्रेमाने बाप्पा या बहिणीला स्पर्श कर, पोटदुखीचा विकार व्याधी यापासून मुक्ती दे. आमचे बंधू यांना स्पर्श कर बाप्पा, त्यांना आरोग्य दे, पोटापासून मुक्ती दे, पोटदुखीच्या विकारापासून मुक्ती देण्याची कृपेचा हात ठेव. त्यांना तू आरोग्य दिलं आहेस, आम्ही टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. त्या बहिणीला आरोग्य दिलं आहेस, काय म्हणून तुम्हाला धन्यवाद द्या. जर तुझ्या विश्वासाने तुम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. बसा काही प्रभू आपल्यामध्ये आहे. जीवन दे बाप्पा. एक बाई मनामध्ये प्रार्थना करत आहे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी तिने उभा राहावं. आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे, देवा माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे, त्या बहिणी उभा राहावं. एक बहीण आहे आपल्या कुटुंबासाठी मनात प्रार्थना करत आहे,
की देवा माझ्या कुटुंबात तू आशीर्वाद दे. कृपा आहे त्या बहिणी मारावं जी प्रार्थना केली हा माझा दावा आहे. राजू नका प्रिया तिने मला सहज आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. देवा माझ्या कुटुंबात आशीर्वाद पाठव. माझ्या कुटुंबात आशीर्वाद दे, आरोग्य दे, कृपा पण घरात शांती जाऊ दे. ती बहीण पाठीमागे आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. मला सांगू द्या माझा देव अत्यंत पाठवण देव आहे. माझा देव अत्यंत पाठवण देव आहे. आधी बहिणी देवाने दया केली. बहिणी जे प्रभूला मागितलंस कुटुंबासाठी ते तुला प्राप्त झालं आहे. ते प्राप्त देवाने ऐकले. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. देवा पाय बहिणी काय कर आशीर्वाद दे प्रभू देवा. जे मागितलं आहे ते विनंती केली आहे, ती विनंती मान्य केलीस, जी प्रार्थना ऐकलीस, तिला आशीर्वाद दिला आहे म्हणून धन्यवाद देतो. येशू नावाची प्रार्थना पिता तू ऐक. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं गौरव करूया. प्रभू आपल्याला साधेवाद आहे, माझ्यामध्ये गॅप आहे, शरीरामध्ये चमका वेग आहे, त्यांनी वरावर छाती वाट ठेवा. सांधेवात आहे, मनक्यामध्ये गॅप आहे, त्याचप्रमाणे शरीरामध्ये वेदना आहे, चमका आहे, त्यांनी वरावर छाती वाट ठेवा. त्यासाठी प्रार्थना केली जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद माझ्या प्रभू देवा. आज प्रत्येक लेखराव दया परमेश्वरा सांधेवात आहे, मनक्यामध्ये गॅप आहे, प्रेमदेव बाप्पा आपल्या सामर्थ्य हात देऊ दे. मनक्यातला गॅप मी शापित करतो येशू नावामध्ये. त्या भूमिकार परमेश्वरा सांध्यामध्ये जॉईंट पेन आहे, प्रभू सर्व जॉईंटच्या वेदना मी शापित करतो येशू नावामध्ये. आज त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर, आरोग्य दे, कृपेचा हात ठेव दे बाप्पा. जी कृपा देणार पुरो येशू नावात मी सर्व शरीरातला वेदना विकार चमका शापित करतो, नष्ट करतो येशू नावामध्ये. ज्या नावाचे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्य नावामध्ये शरीरातल्या प्रत्येक वेदना चमका मी शापित करतो. पाप देवा सामर्थ्य तुमच्या येत आहे, प्रभू तुम्हाला स्पर्श करीत आहे आणि तुमच्या विश्वासाने तुम्हाला आरोग्य प्राप्त झाला आहे. त्यावेळी प्रभूला धन्यवाद द्या. तुमच्या विश्वासाने येशू वर्षाबद्दल आरोग्य मिळालं आहे. हालेलुया, धन्यवाद. जे कर्जबाजारी आहे, समस्यामध्ये आहे, मुलाबाळाचं लग्न जमत नाही, असे तुम्हाला समस्या आहे, कर्जबाजारी आहे, घरात शांती नाही, बरकत नाही, अशा लोकांनी उभा राहावं त्यासाठी प्रार्थना केली जाईल. हालेलुया. वेळ घेणार आपल्याला घरात काय समस्या आहे, कर्जबाजारी आहे, त्यांनी मला चमत्कार घडणार आहे. देवाच्या लोकांना देवाला विश्वास ठेवा. माझ्याकडे पाहू नका. समस्या आहे, अडचणी आहे, संकट आहे, कर्जबाजारी आहे, कृपया उभे राहा, शांतीला हात ठेवा. घरामध्ये शांती नाही, बरकत नाही. हो देवबाप्पा आज संधी तुम्हासाठी आहे. तुम्ही उभे राहा आणि देवाचं गौरव करा. देवबाप्पा जेणेकरून उभा राहायचं परमेश्वरा. ज्यांच्या समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, कर्जबाजारी आहेत, घरात शांती नाही, सुख समाधान नाही, बरकत नाही, अशा तुम्हाला आशीर्वाद दे. देवबाप्पा समज सुट्ट्या जाऊ दे, कर्जमुक्त होण्यासाठी मार्ग खुले कर, हीच मी प्रार्थना करत आहे. देवबाप्पा घरामध्ये अशांती आहे, लहान मोठे आजार आहे, त्या आजारापासून मुक्ती दे आणि प्रत्येक घरात आपली पवित्र शांती मी ठेवतो. देवबापाची कृपा करो आणि त्यांची इच्छा पूर्ण कर. कारण सर्व समस्या उत्तर आहे, सर्व प्रश्न उत्तर आहे. पुण्या लेखनाचा आशीर्वाद दे, त्यांची इच्छा पूर्ण कर, समज सुटल्या जाऊ दे, तुझी कृपा त्यांना आरोग्य दे आणि घरातून मुक्ती देऊन घरात शांती राहू दे. प्रार्थना केली, त्यांना आशीर्वाद दिलास, कर्जावरून मुक्त होण्याचे मार्ग खुले केले आहेत, आर्थिक अडचण दूर केले आहेत, समस्या सोडल्या आहेत, आजारका दूर केले आहेत, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावाने केली प्रार्थना पिता तू ऐक. आमेन. टाळ्यावर धन्यवाद. विश्वास ठेवा, देवाने केला चमत्कार. विश्वास ठेवा, तुम्ही माझ्यावर दया केली आहे, आज माझ्या समज सुटल्या आहेत, हा विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया. प्रभू आपल्यामध्ये आहे. प्रेमदेव बाप्पा धन्यवाद देतो. ज्यांना मुलबाळ नाही, आपलं गाव फेला त्यासाठी प्रार्थना करत देणार आहे. निबीना खाला शिखारा दबा बोललो मी निबीन रबा पवित्रात्म्या आजची कृपा पुरो. ज्यांना बाळ उभा अजून आपल्याला संधी कृपेची आहे. बाळासनी हालेलुया. धन्यवाद देवा. आज स्तुती करतो. प्रभू आपल्यामध्ये विश्वास ठेवा, देवाचं गौरव पहा. कारण पोटचं फळ देवाची देणगी, देवाची फळ आहे. आपल्याला माहित आहे सारा 9 वर्ष असताना अब्राहम 100 वर्ष असताना तिला पाहत झाला की परमेश्वर वादसीला आणि निर्मलाची माता बनवतो. देवाच्या मुलीनं नाव फांकून बोलतो आपला देव कोणती गोष्ट अशक्य नाही. कारण पोटचं फळ ही देवाची देणगी देव नाही. पण देवाने म्हटलंय मला मागामध्ये मिळेल, मला हात मार. आज देवाने कसली प्रार्थना करतो. देवबाप्पा त्यांच्या मुठीमध्ये बाळ श्री विकार असेल, रडिक असेल, प्रभू देवा चमत्कार चंद्र दे, अडखळ असेल दूर कर. त्यांच्या पत्नीच्या हातामध्ये घे, त्यांना आशीर्वाद दे आणि होते चमत्कार दे बाप्पा. त्यांच्या ओटीमध्ये बाळ दे. तू म्हटलं मागामध्ये मिळेल त्याचे मध्यस्थी करत मागतो बाप्पा. त्यांच्या कुशीला स्पर्श कर, ओटीमध्ये बाळ दे. ओ बाळ दिला आहेस म्हणून धन्यवाद देतो. दोघीला आशीर्वाद दे, कृपेचा हात ठेव. म्हणजे बाळ मंदिरात ठेवून दे प्रभू. हीच मी प्रार्थना करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो आहे. आमेन. याच देवाच्या आभार मानूया.
जे लहान मोठे आजार आहेत, चमड्याचा विकार आहे, नाईट हेकस करणं, शरीरामध्ये खाज आहे, त्यांनी उभा राहावं. शरीरामध्ये खाज आहे, चमड्याचा विकार आहे, नाईट आहेत, डाग आहेत, काळे डाग आहेत, कोळा डाग आहेत, विश्वास करा आणि आपल्या छातीला हात ठेवा. ज्याला चमड्याचा आजार आहे, चमड्याचा विकार आहे, शरीरामध्ये खाज आहे, काळे डाग, कोळाचे डाग आहेत, गचकर नाईट आहेत, दादूला छातीला हात ठेवा. देव चमत्कार करणार आहे. ज्यांना हा विकार आहे, शरीरामध्ये विकार आहे, चमड्याचा विकार आहे, शरीरामध्ये खाज आहे, हा माझा दावा आहे, माझा देव सर्व बरे करतो. हे शिलावाच्या फटक्याने माणसाला आरोग्य मिळालं आहे. हे बापा प्रतिकार आशीर्वाद दे, चमड्याचा विकारापासून मुक्ती दे. येशूनावाच्या रोगाला येशूला शापित करतो. प्रार्थना केली, त्यांना स्पर्श केलास धन्यवाद देतो, आरोग्य दिलास धन्यवाद देतो. आमेन. प्रभूला धन्यवाद देऊया. शेवटची प्रार्थना, ज्यांना झोप येत नाही, त्रास आहे, त्यांनी पुढे यावं या त्यासाठी प्रार्थना करत आहे. झोप येत नाही, वैष्णव पडतात, झोप येते, वैष्णव पडतात, भयंकर त्रास होत, छाती धडपड येतं, लागून पुढे यावं मी फक्त प्रार्थना करत आहे. ज्यांना त्रास आहे त्यांनी या बाजूला यावं. लवकर लवकर हा समय कृपेचा आहे. पुरुषापैकी असलेली असं सर्व देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू देवा, स्तुती करतो देवा, तुला धन्यवाद देतो. प्रभू तू आज आमच्यामध्ये आहेस, जो सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. अग्नी अग्नी और भी नखारा सिखारा प्रेम देवा, या प्रत्येक लेखरावदायक संधी बंधन आहे, विरात्मय शक्ती आहे, कणीचे बाधे आहेत, देवा यांच्यावर दया कर. आज सामर्थ्य हात देऊ दे. रिबी नखारा झोप येत नाही, वैष्णव बदलात, छाती दर्पण येतं, भीती वाटते, घबराट होते. आज या प्रत्येक लेखरावदायक हालेलुया, तू अधिकार दिलास. जा आणि माझ्या नावाने दुष्टात्मिकाला बंधन तोडा. दे बाप्पा, वैष्णवापासून मुक्ती दे, दर्पण भीतीपासून मुक्ती दे, सैतानी शक्तीपासून मुक्ती दे आणि कृपेचा हात ठेव. अग्नी 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 अग्नी. येशूला सामर्थ्य आहे. सैतान दुरात नाही, कणीचे बाधे, पानामध्ये जादूष्ट होणे मी आज्ञा करत आहे. सोळा शरीर, सोळाची छाती, सोळाची घबराट, सोळाची भीती येशूच्या नावात आज्ञा करत आहे. 16 शरीर, 16 छाती, 16 बॉडी, येशूला शरीर मुक्त. डोकं जळ आहे, शरीर जळ पडलं आहे, थरकाप चालू आहे. येशूच्या नावात आज संपूर्ण थरकाप, दर्पण, भयभीती या प्रत्येक शरीरातून मी शापित करतो आणि मुक्त करतो. प्रत्येक शरीर मुक्त, प्रत्येक शरीर मुक्त. येशू नावात हे विश्वास शांत हो. मला आवाज वाटली तुम्ही आव्हान करतो येशू नावामध्ये सोडून निघून जा. प्रभू तू आमच्यामध्ये आहेस. पवित्र आत्म्या जो अग्नीच्या पाहिजे प्रयोग दुष्टांचा अग्नीचं सामर्थ्य प्रयोग कर. अग्नी बस, येशूचं सामर्थ्य आहे. बस 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 बस. प्रभू धन्यवाद देतो. सर्व स्पर्श केलास, बंधुरे तोडलेस, सरकार बंद केलास, धडधड बंद केलीस, घबराट बंद केलीस, वैष्णव बंद केलेस. मी तुला धन्यवाद देतो. येशू नावाने केली प्रार्थना विद्यार्थी काही. आमेन. मंडळाला तुम्हाला धन्यवाद देऊया. जो आपल्या नगरपासून शेवटची प्रार्थना होईल, प्रभूची प्रार्थना होईल, आशीर्वाद घेऊया. आपल्या ते प्रसंगी प्रार्थना केली जाईल. पाणी पाणी आपल्या ते म्हणजे वाटल्या हातामध्ये घ्या. प्रार्थना केली जाईल. बस बस. सोड शरीर, सोड शरीर. तुम्ही आता दक्षिणामध्ये निघून वेळ घेऊन बस. बस 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 जायचं, बस थांबायचं नाही तर हे बरं तू जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. बस शांत शांत हो. नका नका शिकवताना मी येशूने म्हटलं, मी म्हणत नाही येशूमधून जा आणि माझ्या नाव दुष्टांत करा. बस सोळ्या बैला बैठक त्रास दिलायस, बैठक त्रास दिलायस, तुला घेऊन जायचा प्रयत्न केलास, आत्माचा प्रयत्न केलास आणि देवाची कृपा आहे आज जिवंत आहे. बस बस बस. पाणी पाणी भाषण याद अनेक सांगत हा. बस 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 बस. हालेलुया. त्याला बाजूने प्रार्थना आपल्या देवाच्या वाटल्या तुम्ही प्रार्थना केली जाईल. एक माझ्या वाटल्या
हातामध्ये घ्या, प्रार्थना केली जाईल. कुठला तुम्ही पाणी बाटली आपण प्रार्थना पाण्याची बाटल्या पाणी आपण प्रार्थना करूया. घराची बाटली, पाण्याची बाटली, प्रियानो आदर्शनी पाणी प्यायला द्या, तेल डोक्याला लावा. काही गोष्टी देव चमत्कार करणार आहे. त्यांच्या बेसरामध्ये दूध पितानी पाणी आली आणि जो रोगी त्यामध्ये प्रथम उडी मात्र उभा राहत असेल ते लावून प्रार्थना करा. विश्वासची प्रार्थना दुर्गुणाचा वाचवणे प्रभू त्याला उठवतो आणि गेल्या पापा क्षमा होते. देवा पाहिजे निर्माण तो आशीर्वाद कर. याद्वारे ज्या घरात जाईल त्या रोग्याचं आरोग्याने प्रभू आणि बंधन तुटले जाऊ दे. प्रार्थना केलीच नाही पण आशीर्वाद केलंच उपकार म्हणतो. आमेन. देवा आपण सर्व भेटावं. शेवटची प्रार्थना आहे. शेवटची प्रार्थना आहे. शेवटची प्रार्थना होऊया. सर्व भेटावूया. तुमच्या समस्या, तुमच्या आदर प्रभूला सगळ्या संकट प्रभूला सगळा सर्वांसाठी शेवटची प्रार्थना आहे. हालेलुया. धन्यवाद माझ्या प्रेमळे बापा. ज्या तुम्ही पुढे लेकर आहेत त्यांच्या कृपादृष्टी कर. आजारी घरापासून मुक्त दे. प्रत्येकाला आशीर्वाद दे. घरात शांती लावू दे. येण्याचा प्रवास सुखाचा केलास, आता प्रत्येक सुखाचा कर आणि तुझी कृपा त्यांना पुरव. प्रत्येक वाहनाचा चालक आणि मालक तुला तुझी कृपा त्यांना पुरव. प्रार्थना केलीस, धन्यवाद देतो. येशूच्या नावाने केली प्रार्थना पित्यावर ऐक. आमेन. प्रभू सगळी प्रार्थना अशा करूया. हे आमच्या सगळ्यांनी बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हाला सोडव आणि आम्हाला परीक्षित नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा, पवित्र सहभागी शांती त्या प्रत्येक निवडणुकीवरती आता आणि सर्व काळ असो. आमेन. धन्यवाद येशू तुला, धन्यवाद येशू तुला, हो धन्यवाद येशू तुला. हालेलुया. धन्यवाद येशू तुला. आणि सर्वजणी गावामध्ये 3 आवाज काढायचे. काय बोलायचं? येशू व्यक्तीची जय. मी हालेलुया म्हणे, रिव्ह्यू येशूची जय. तुम्ही काय बोलते? हालेलुया म्हणे, तुम्ही येशू जय म्हणायचं. हालेलुया, हालेलुया, जय जय जय, येशू व्यक्तीची जय, जय जय जय. मी तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपली सभा सौंदर्य आहे. आपल्या शेतात काही बदललेलं आहे. आज आपल्याला ज्या झाला काही नवीन पाहुणे आल्यामुळं आणि त्यामुळं 12 वाजता शेत बंद होईल. यापुढे 9:30 तुम्ही झाले तुम्हाला सर्व ऐकायला मिळतील. यापुढे लक्षात ठेवा. 9:30 शेत चालू होणार आहे. आपल्या येणाऱ्या लोकांना सांगा, नातेवाईकांना सांगा. कारण तुम्ही लोक उशिरा होते पण आता टाईम मध्ये असलेलं कृपया येताना लवकर यायचा प्रयत्न करा. प्रियांनो, जाताना हँडबिल तुम्ही घेऊन जाऊ शकता. यावर आपल्या प्लेटावरचे नंबर आहेत 95 27 78 37 67 आणि 77 74 064 205.
त्याचप्रमाणे पालक साहेबांचा नंबर आहे, माझाही नंबर आहे. तर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या यावर देऊ शकता. आणि दररोज संध्याकाळी 7 ते 7:30 या वेळेमध्ये गुगल मीट वरती आपण अर्धा तास देवाचं वचन आणि प्रार्थना या ठिकाणी घेत आहोत. तर माझी विनंती, सोमवार ते शनिवार, रविवार सुट्टी